नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय जय भीम। मागील 3.5 वर्षापासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या हितासाठी सुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित करीत आहोत। धम्मपद अट्टकथा गाथा व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अट्टकथा काही महिन्यापासून सुरू केलेली आहे। तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे ही आपणास नम्र विनंती। कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रस्त्याचे अनुसरण करूया। त्याकरिता मी वंदना गायकवाड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी श्रीचरण अनुसरण करावे। इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुतरो पुरुष धम्मसारथी सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवती। साधू साधू साधू। या व्याख्यानातून जातक कथाबद्दलचे 20 पैलू सर आपल्यासमोर आज मांडणार आहेत। आजचे मार्गदर्शक सर संदीप भगत सर। सरांनी या मंचावर 6 वेळा जातक कथाचे व्याख्यान दिलेले आहे। धम्मपद अट्टकथा देखील सांगितले आहे। सरांनी BA व MA पालीमधून केलेले आहे। शिवाय त्यांच्या क्षेत्रातील त्यांचे शिक्षण जसे MA इन ड्रॉइंग अँड पेंटिंग हे सुद्धा केले आहे। सर एक उत्कृष्ट आर्टिस्ट म्हणजे कलाकार आहेत। सर विविध बुद्धिस्ट आर्ट प्रोजेक्टवर सुद्धा काम करत आहेत। भाषा आणि बौद्ध कला या कोर्समधील विद्यार्थ्यांना आणि भाषा आणि बौद्ध कला या कोर्समधील विद्यार्थ्यांना सर निदान कथा जातक अट्टकथा जातकमाला आणि वेगवेगळे सूत्र शिकवत आहेत। शिवाय बौद्ध सौंदर्यशास्त्र हा विषय देखील सर विद्यार्थ्यांना शिकवत आहेत। सरांनी अनेक स्टेट सेमिनारमध्ये भाग घेतलेले आहेत। त्यात मुंबई रायगड सांगली इथे त्यांनी अटेंड केलेले आहे। सरांनी अनेक बुद्धिस्ट स्थळांना भेटी देऊन त्यावरील इन्स्क्रिप्शन वाचन केले आहे। त्यातील काही स्थळे आहेत जसे बराबर हिल इन्स्क्रिप्शन सारनाथ पिल्लर साची स्तूपा लुंबिनी पिल्लर लौरिया नंदग्रह पिल्लर लौरिया अरेराज पिल्लर असे भरपूर स्थळांना भेटी देऊन सरांनी इन्स्क्रिप्शन पूर्ण केलेले आहे। सरांचं आजची जातक अट्ट क्रमांक आहे 45 आणि आजचं जातक कथेचं नाव आहे असात रूप जातक वर्णन नाव। तर मी सर्वांच्या वतीने विनंती करते सरांना की त्यांनी आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात करावी। धन्यवाद निर्जा मॅडम, नैना मॅडम, नलिनी ताई, सर्वांना नमो बुद्धाय जय भीम। आज आपण 7 रूप जातक वर्णना बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। थोडक्यात आपण जे 7 रूप जे जातक जे आहे त्याच्याबद्दल थोडक्यात टायटल बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। 7 रूप जातकाच्या ह्या नावामधूनच आपल्याला सुरुवातीला एक जसं बुद्धांची जी शिकवण आपल्याला बघायला मिळते। खास करून आपण धम्मपद अट्टकथामध्ये नाही का साधारण सगळ्याच टीचिंग्स मध्ये सुरुवातीला आपल्याला जी एक निगेटिव्ह बाजू नाही का, तर ती ही असातच्या निमित्ताने आपल्याला एक निगेटिव्ह बाजूच्या अनुषंगाने याला थोडं समजून घेता येतं की जसं आपण सेवनाचे बाल आनंद पंडित आनंदचे सेवन असं म्हणतो ना आपण, की बुद्ध नेहमी नाही का निगेटिव्ह बाजू आधी सांगायची। तसंच ह्या टायटलचं सुद्धा जे जातकाचं जे टायटल आहे त्या जातकाच्या ह्या टायटलमध्ये सुद्धा असात जे आहे ते असेवनाच्याच अनुषंगाने आपल्याला बघता येतं। तर हे एक काय म्हणू एक इंटरेस्टिंग माहिती आहे जी आपल्याला या टायटलच्या माध्यमातून थोडी समजून घेता येतं आणि हळूहळू आपल्याला
ही जी जातक जी आहे ती पुढे आपण त्याबद्दल सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. पण असात रूपचं जे आहे म्हणजे जे अप्रिय जी बाब आहे त्या अप्रियाला घेऊन ह्या जातकाचं टायटल आहे. म्हणजे इथे आली ती निगेटिव्ह बाजू, राईट. आता जे प्रिय नाही आहे असं अप्रिय, तर त्या अर्थाने आपण आसाताला बघितलं पाहिजे. तर आसात जातक हे जे बेस जो आहे या कथेचा तो खास करून सिवली जे थेर आहेत त्यांना घेऊन ही जातक आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण चालू करूया की असात सात रूपेना इति हिची हे जे जातक आहे, इदं सत्ता कुंडीय नगरं उपनिसाय कुंडधानवने विहरंतो कोलिय राजधितरं सुप्पवासं उपासिकं अर्भकतेसी. ओके, ही जी गाथा जी आहे किंवा ही जातक जी आहे, या जातकाचा उल्लेख भगवंत जेव्हा कुंडीय जे नगर आहे आणि त्याच्या जवळ कुंडधानवन जे आहे तिथे राहत असताना कोलिय राजधितरं सुप्पवासं उपासिकं आरंभकतेसी. तर ही जी कन्या जी आहे ती कोलियांची राजकन्या म्हणून आपल्याला इथे बघायला मिळते. ती आहे सुप्पवासं. सुप्पवास म्हणजे सुप्रवास, आपण त्यांना सुप्रवास सुद्धा म्हणूया. ओके. तो उपासिकं अर्भकतेसी. तर हिच्या विषयी हिच्या संदर्भात ही कथा जी आहे ती सांगितली गेलेली आहे. ओके, नेक्स्ट मॅम. सा ही तस्मिन् समये सत्त वसानी कुच्छिना गब्बं परी हरित्वा सत्ताहं मुळ गब्बा औसी. तर त्यावेळी ती म्हणजे कोण तर सुप्रवासा तस्मिन् समय त्यावेळेला 7 वर्ष गरोदरपणाच्या वेदना सहन करून, नाही का, इथे जी सुप्रवासा जी आहे, जी कोलिय जे आपण बघितलं आहे की शाक्य आणि कोलियांचं युद्ध आपण ऐकलेलं आहे. तर ही त्याच कुळातली आहे जी शाक्यांच्या विरोधात जे कोलिय होते त्या कुळामधली ही सुप्रवास आहे. आणि हिचा आपल्याला इथे माहिती मिळते की ती कशी 7 वर्ष गरोदर राहिली होती सतत. आणि गब्बंग परिहरित्वा सत्ताहंग मुळ गब्बा हौसी. म्हणजे काय तर ती गरोदरपणाच्या ज्या वेदना ज्या आहेत ती सहन करून 7 दिवस ती कष्टदायक, मुळ गब्बा म्हणजे अति कष्ट जे आहेत किंवा अति प्रसूती ज्या वेदना आहेत तर त्या ती काय करत होती, त्यामुळे ती त्रस्त होती. अधिमत्ता वेदना पवतींसु सा एवं अधिमत्त वेदना अभिभूत अपि. ओके, तर तीव्र वेदनेने ती पीडित होती. ती अशा प्रकारे तीव्र वेदनेने पीडित असून सुद्धा, नाही का, अधिमत्त वेदनानी अभिभूतापि म्हणजे ती पीडित असून सुद्धा सम्मा संबुद्धो वतसो भगवा यो येव रूपस दुःखस पाहनाय धम्मं देसेती. ओके, तर इथे त्या वेदनेमध्ये ती पीडित असून सुद्धा ती बुद्धांमध्ये ती श्रद्धाळू होती. आणि बुद्धांबाबतीत तिचं हे उद्गार आहे की खरंच ते जे सम्मा संबुद्ध जे आहेत ते कसे आहेत, धन्य आहेत, जे एव रूपस्स दुःखस पाहनाय धम्मं देसेती. अशा प्रकारचं जे दुःख आहे त्या नाशासाठी ते काय करतात, धर्मदेशना देतात किंवा धर्म शिकवतात. सुपटिपन्नो वततस्स भगवतो सावक संगो ये यो येव रूपस्स दुःखस पाहनाय पटिपन्नो. तर तसंच जो त्यांचा जो सुपथावर असलेला जो संघ जो आहे तो सुद्धा धन्य आहे. जो भगवंताचा जो श्रावक संघ आहे, जे यो येव रूपस्स म्हणजे जे अशा दुःखस पाहनाय पटिपन्न म्हणजे दुःखाला मुक्त होण्यासाठी काय करतो, प्रयत्न करतो किंवा प्रयत्नशील आहे किंवा तो मार्गस्थ आहे, अशा पद्धतीच्या संघाला सुद्धा ती काय करते, आठवण करते.
केव्हा करते ती? जेव्हा ती पीडित आहे, एवढ्या 7 वर्ष पोटामध्ये गर्भ आहे आणि सतत ती कष्टदायक जे प्रसूतीच्या ज्या वेदना आहेत, तर त्या वेदनेच्या प्रसंगी ती बुद्धांना आठवत आहे आणि संघाला सुद्धा आठवत आहे. सुसुखं वत निब्बानं येथेव रूपं दुःखं नथी इति. तर ती काय म्हणते की किती सुखद आहे ते जे निर्वाण जे आहे, जिथे येथे व रूपं नथी म्हणजे असं जे निर्वाण आहेत, तर अशा प्रकारच्या निर्वाणामध्ये काय नाहीये, दुःखच नाहीये. अशा पद्धतीने बुद्धाला, भिक्खू संघाला आणि धम्माला म्हणजे निब्बाणाला ती जाणते. ही तीही बितक्केही अधिवासेसी. ओके. तर इथे या 3 विचाराद्वारे जे हे ते 3 जे आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ, या गोष्टीला ती काय करते, जाणते आणि जाणून आपल्या कशामध्ये, धम्मामध्ये प्रतिष्ठित होऊन ते आपलं जे दुःख जे आहे, ज्या वेदना ज्या आहेत, त्या वेदनेमध्ये ती या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये ती राहून आपली श्रद्धा ती वाढवत असते. आपल्याला टीकेमध्ये ह्या सुप्रवासाबद्दल माहिती मिळते की ती कशी बुद्धांच्या धम्मामध्ये श्रद्धाळू होती आणि ती ती काय म्हणू, स्वतःपन्न अवस्थेमध्ये ती होती. तर त्यामुळे तिला एवढ्या वर्षाच्या काळामध्ये जे काही जो त्रास होत होता, तर बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने ती ते काय करत होती, सहन करू शकत होती. तिचं ते बळ ह्या गुणांमुळे आपल्याला कळतं. सा सामिकं पक्कोसेत्वा तंच अत्तोनो पवतिं वंदन शासनंच आरोचेतून सत्तू संतिकं पेसेसी. तर तिने काय केलं, आपल्या पतीला बोलावलं आणि बोलावून, पक्कोसेत्वा म्हणजे बोलावून, तंच अत्तनो पवतिं वंदन शासनंच ओरोचेतू सत्तू संतिकं पेसेसी. आपली जी अवस्था आहे आणि भगवान बुद्धाला वंदन करण्यासाठी, वंदन सांगण्यासाठी ती आपल्या पतीला काय करते, बुद्धाजवळ पाठवते. सत्ता वंदन शासनं सुत्वाव सुखिनो होतु सुप्पवासा कोली अधिता सुखिनी आरोगं पुत्तं विजायतु इति. तर बुद्धांना भगवंताने जो सुप्रवासाचा जो संदेश जो आहे त्यांच्या पतीकडून ऐकल्यानंतर बुद्ध तिला आशीर्वाद देतात की सुप्रवासा जी आहे ती काय हो, कोलीय जी कन्या आहे जी आहे सुप्रवासा, ती काय हो, सुखी हो. सुखीनो आरोगं, ती आरोग्य संपन्न हो. तिला आरोग्य संपन्न जो पुत्र जो आहे तो त्याचा लाभ हो, असं बुद्ध काय करतात, तिला आशीर्वाद देतात. सहवचनेन एव पण भगवतो सुप्पवासा कोलीयधिता सुखिनी आरोगं पुत्तं विजायी. तर इथे काय होतं की बुद्धांनी आपल्या वचनांनी तिला आशीर्वाद दिल्यामुळे कोलीय कन्या जी आहे त्वरित काय होते, सुखी होते आणि सुखी होऊन तिचं आरोग्य सुधारतं आणि आरोग्य सुधारल्यानंतर तिला जो निरोगी असा उत्तम आरोग्य प्राप्त असा पुत्र लाभ होतो, म्हणजे पुत्राला जन्म देते. तर इथे आपल्याला बुद्धांचं जे आशीर्वाद जी आहे, बुद्धांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने लोकांना अनुमोदन केलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्याचा प्रभावही आपल्याला खूप ठिकाणी असा बघायला मिळतो. तर इथे सुद्धा आपल्या सच्चिक्रियेमुळे तिला कशा पद्धतीने लाभ झाला हे आपल्याला ह्या सुप्रवासाच्या प्रसंगामध्ये बघायला मिळते. ओके. अत्तसा सामिको गेह अंगंत्वा तं बिजातं दिस्वा आश्चर्यं वत भो इति. तर यानंतर पती जो आहे, जो सामिक जो आहे सुप्रवासाचा, तो आपल्या घरी जातो.
घरी जाऊन सुप्रवासाने निरोगी पुत्रास जन्म दिलेला पाहून काय करतो तो, आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो हे किती अद्भुत आहे, नाही का. वतभो आश्चर्यं वतभो इति, हे किती अद्भुत आहे. अतिवीय तथागतस अनुभवेन आश्चर्य अभूत चित्त जातो आवसी. तर तथागताच्या ह्या महान प्रभावाने, नाही का, अनुभवेन म्हणजे महान अशा प्रभावाने आश्चर्य अद्भुत चित्त जे आहे ते काय झालेलं आहे, त्यांच्या मनात आश्चर्य आणि भक्तिभाव निर्माण झालाय. ओके, असं कोण म्हणतं, जे स्वामी आहेत सुप्रवासाचे ते म्हणतात. सुप्रवासा अपि पुत्तं विजायित्वा सत्ताहं बुद्ध प्रमुखस संघस दानं दातु कामा पुनः निमंत्रण थाय तं पेसेसी. तर इथे काय पुन्हा काय झालंय की सुप्रवासा जी आहे ती पुत्र प्राप्तीच्या नंतर म्हणजे जन्म दिल्यानंतर 7 दिवसाने बुद्ध प्रमुख जो संघ जो आहे, बुद्ध आणि बुद्धांचा श्रावक संघ जे आहे, त्यांना दान देण्याची तिने पुन्हा दान देण्यासाठी पुन्हा ती काय करते, आपल्या पतीला जे आहे निमंत्रण देण्यासाठी काय करते, पाठवते. ओके, तर हे पुत्र लाभ झाल्यानंतरची तिची जी भावना जी आहे ती स्वतःपन्न अवस्थेमध्ये आपल्याला टीकेमध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे ती सतत धम्मामध्ये ती आहे आणि धम्मामध्ये असल्या कारणाने तिला सगळ्या ह्या भिक्खू संघांना भोजन दान देण्याची तिची इच्छा उत्पन्न होते आणि पुन्हा ती आपल्या पतीला काय करते, बुद्धांकडे पाठवते. ओके, नेक्स्ट. तेन खोपन समयेन महामोग्गलनस उपट्ठाकेन बुद्ध प्रमुखो संघो निमंत्रितो होती. तर त्यावेळेस काय होतं की त्याच वेळी महामोग्गलानाचं जे उपट्ठाक आहेत, जो सेवक जे आहे, तर त्यांच्या घरी बुद्ध प्रमुख संघांना काय झालेलं होतं, आधीच आमंत्रण मिळालेलं होतं. संघो निमंत्रितो होती. सत्ता सुपवासाय दानस ओकास दानथाय थेरं तस्स संतिकं पेसत्वा तं संयापेत्वा सत्ताहं तस्सा दानं पटिग्ग हेसी सद्दिंग भिक्खू संघेन. तर त्यानंतर काय करतात शास्ता की सुप्रवासाचं जे दानाचं जे निमंत्रण आलं होतं त्यांच्या पतीकडून, तर तिला ती संधी मिळावी म्हणून बुद्ध काय करतात, थेरंग तस्स संतिकं पेसे, थेरांना म्हणजे कोणाला, तर महामोग्गलांना त्यांच्याकडे पाठवतात आणि त्यांना पाठवून त्यांना भिक्खू संघांना 7 दिवस तिचं जे दान देण्याचं जे हे आहे ते स्वीकारलं. ओके, आणि सत्तमे पण दिवसे सुपवासा पुत्तं शिवली कुमारं मंडेत्पा सत्तारंचेव भिक्खू संघंच वंदापेसी. तर ज्याप्रमाणे त्यांना आमंत्रण आलं होतं, तर त्या आमंत्रणाच्या बाबतीत आधीच आमंत्रण त्यांना मिळालं होतं आणि त्या आमंत्रणामध्ये एक प्रकारची बाधा म्हणू की एकाच वेळेस 2 निमंत्रण इथे बघायला मिळतं आणि त्यामुळे बुद्ध थेरांना पाठवून तशा संदर्भातली त्यांच्यासोबत चर्चा करून त्यातला मार्ग काढतात. बुद्धांना वाटतं की सुप्रवासाला ही संधी मिळाली पाहिजे. त्यानंतर सुप्रवासाचं जे आमंत्रण आलं होतं की 7 दिवस भिक्खू संघ जो आहे, बुद्ध प्रमुख भिक्खू संघ, ते तिच्या घरी येऊन भोजनदान त्यांनी स्वीकारावं म्हणून बुद्ध त्यांना ती संधी प्राप्त करून देतात. ओके, आणि 7व्या दिवशी सुप्रवासाने आपल्या पुत्र शिवली कुमाराला सजवून बुद्ध आणि भिक्खू संघाला वंदन करून करायला लावले. ओके, सत्तमे पण दिवस आहे म्हणजे 7व्या दिवशी सुप्रवासाने काय केलं, आपल्या जो शिवली जो पुत्र जो आहे, हा जो पुत्र आहे त्या पुत्राला तिने काय केलं, आता तुम्ही या चित्रामध्ये बघत असाल, जो छानपैकी त्यांना वस्त्र घालून अगदी सजवून भिक्खू संघाच्या किंवा बुद्धांच्या प्रभावाने तिची जी प्रसूती जी आहे, तिला जे पुत्र लाभ जो आहे तो सुखाने प्राप्त झाल्यामुळे तिच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण झाली होती, तर त्या पद्धतीने बुद्ध प्रमुख संघ जो आहे तो त्यांच्याकडे येणार होता. त्यामुळे अशा पद्धतीने शिवली कुमार जे आहेत, आता हे शिवली जे आहेत
ह्या सिव्हिलीच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिव्हिली थेरा जे आहेत ते आपल्याला हळूहळू नंतर पुढे पुढे त्यांच्याबद्दलची अजून स्पष्टता येईल. परंतु इथे सिव्हिली बद्दल थोडक्यात अशी माहिती ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो की आपण जसं आपल्या घरामध्ये बुद्ध रूप ठेवतो तसं बौद्ध राष्ट्रांमध्ये, मग श्रीलंका असो, म्यानमार असो किंवा थायलंड असो किंवा इतरही ठिकाणी, इव्हन भारतामध्ये पण ती प्रथा आपल्याला बघायला मिळते की आपल्या स्वयंपाकगृहामध्ये, घरामध्ये सिव्हिली थेरांचं चित्र म्हणा, फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा ते आपण ठेवत असतो. तर त्याचं महत्व काय आहे तर ह्या जातकामधून आपल्याला खूप छान पद्धतीने समजून घेता येणार आहे. तर इथे हेच ते सिव्हिली आहेत, त्यांच्या बाबतीत आपण चर्चा करत आहोत. ओके, तर त्यांनी सुप्रवासांनी त्यांना छानपैकी सजवून, त्यांना चांगले वस्त्र घालून बुद्ध भिक्खू संघांच्या समोर वंदन करायला लावलं होतं. नेक्स्ट मॅम. तस्मिं पटिपाटिया सारिपुत्त थेरस संतिकं निते थेरो तेन सद्दिं कच्ची ते सिवली खमनीयंती पटिसंथार मक असी. ओके, तर तेथून तस्मिं म्हणजे तेथून थोड्याच वेळाने सारिपुत्त जे थेर जे आहेत ते त्यांच्या समोर संतिकिंग निते थेरो, तर थेरांच्या समोर नेल. तेव्हा थेरांनी काय केलं, थेरांनी काय केलं, जवळ जाऊन त्यांना विचारलं, कोणाला, सिव्हिलींना, की कसं काय सिव्हिली, तुला कसं वाटतंय, तुला ठीक वाटतंय ना, अशा पद्धतीचं हे सिव्हिलींना ते प्रश्न करतात. तर असे विचारून थेरांनी त्यांच्याशी काय करतात, ते संवाद साधतात सिव्हिली सोबत. सो कुतो मे भन्ते सुखं स्वाहं सत्तं बस्सानी लोहित कुंभियं वसिंती. तर सिव्हिली काय म्हणतात, भन्ते, मला कुठलं सुख, नाही का, कुतो मे भन्ते सुखं, मला सुख कुठून मिळेल, स्व अहं सत्तं वस्सानी लोहित कुंभियं, मी 7 वर्ष रक्ताच्या घड्यात राहिलो, वसंती, राईट. तर रक्ताच्या घड्यात म्हणजे काय, तर 7 वर्ष पर्यंत आईच्या गर्भामध्ये जे रक्ताचं, नाही का, रक्ताचं जे गर्भ जो आहे त्याला घड्याच्या स्वरूपामध्ये इथे लोहित कुंभियं असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्यामुळे कुठलं सुख, अशा पद्धतीने उलट प्रश्न थेरांना ते बोलून दाखवतात. थेरेन सद्दिं एव रूपं कथं कथेसी, सिव्हिली थेरांशी संवाद साधला त्यांनी. सुप्पवासा तस्य वचनं सुत्वा सत्त आह जातो मे पुत्तो अनुबद्धेना बुद्धेना धम्मसेनापतीना सद्दिं म्हणते इति सोमनस्स पत्ता होसी. तर अतिशय सुप्रवासाला काय झालं, अतिशय ती आनंदी होऊन ती काय करते, हे वचन ऐकते की माझा 7 वर्षाचा सत्तह जातो म्हणजे 7च दिवस झाले माझा मुलगा जन्मला, आणि स्वतः जे अनुबुद्धेनं, जे धम्मसेनापती म्हणजे अनुबुद्धेनं धम्मसेनापतीना म्हणजे स्वतः धम्मसेनापती जे आहेत, बुद्धांचा अग्रश्रावक असं आपण म्हणू सारिपुत्तांना, तर त्यांच्यासोबत काय करतायत, थेरांबरोबर संवाद साधत आहेत. तर हे किती छान अशा पद्धतीचं तिचं रिॲक्शन आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं सिव्हिलीच्या बाबतीत की ज्या पद्धतीने आपल्याला बोधिसत्वाच्या बाबतीत अशी उदाहरणं बघायला मिळतात. 2-3 उदाहरणं आहेत की बुद्ध जेव्हा सिद्धार्थ म्हणून जन्माला येतात तर ते 7 पावलं चालण्याचे आपल्याला उदाहरण मिळतं. वेसंतर जातकामध्ये जलमल्याच आईला, आपल्या आईला घरी काही आहे का देण्यासाठी म्हणून दानाची जी दाना बाबतीतला जो संवाद जो आहे तो आपल्याला तिथे बघायला मिळतो. अजून एक बोधिसत्वांचा एक जन्म आहे की ज्याच्यामध्ये औषध नाम असं काहीतरी कुठलं तरी एक जातक आहे. त्या जातकामध्ये मला आठवत नाहीये ते, पण त्या जातकामध्ये जन्मताच औषधी
म्हणजे एक प्रकारचं वैद्य म्हणून त्या जन्मामध्ये ते बोधिसत्व असतात आणि जन्मताच ते आपल्या सोबत किंवा लहानपणीच बोलण्याचे किंवा ऍक्शन करण्याच्या ज्या काही बाबी आहेत हे आपल्याला बोधिसत्वाच्या बाबतीत बघायला मिळतात. परंतु इथे शिवलीच्या बाबतीत आपल्याला हे उदाहरण बघायला मिळतं की ते कशा पद्धतीने जन्मल्याबरोबर 7 दिवसामध्येच सारीपुत्रांसोबत ते संवाद साधत आहेत, नाही का. 7 वर्ष हे मोठा काळ आहे, जो साधारण आपल्याला खूप अचंबित करणारी बाब आहे. तर हे शिवलीच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं. त्याचे खूप कारण आहेत, ते कारण आपण पुढे बघणार आहोत. ओके, ते का त्यांना 7 वर्ष त्यांच्या आईच्या गर्भामध्ये राहावं लागलं आणि कशा पद्धतीने आईला आणि स्वतःला सुद्धा कशा महान अशा किंवा काय म्हणू त्याला, एक प्रकारचे ज्या वेदना ज्या आहेत, दुःखद वेदनेला सामोरे जावं लागलं, त्याचे कारण आपल्याला पुढे बघायला मिळेल. सत्ता अपिनो सुप्पवासे अयेपी एव रूपे पुत्थे इच्छिसी इति. बुद्धांनी काय केलं, सुप्रवासाला विचारलं की अपिनो सुप्रवासे तुला आणखी अशा प्रकारे पुत्र हवेत का? कोण विचारतं? बुद्ध विचारतं. का विचारतं? कारण तर तिला ज्याप्रमाणे सारीपुत्रासोबत आपला मुलगा संवाद साधत होता आणि त्या संवाद साधल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं जे आनंद भाव जो आहे तो बुद्धांनी टिपल्यानंतर किंवा तिच्याकडे बघितल्यानंतर तिला रिअलाइज करण्यासाठी म्हणून किंवा तिला एक प्रकारे धम्म देशना देण्याच्या भावनेतून म्हणून हा एक प्रकारची विचारणा बुद्ध तिला करतात की तुला अजून अशा प्रकारे पुत्र हवेत का? तर ती काय म्हणते, सचे बनते एव रूपे अये सत्तपुत्ते लभेयं इच्छेय मेया एव आह इंती. तर इथे काय म्हणते ती की होय बनते, जर असे 7 पुत्र जरी मला मिळाले तर मी जरूर त्यांना काय करेल, स्वीकारेल. सत्ता उदानेत्वा अनुमोदनं कत्वा पक्कामी. तर तेव्हा बुद्ध काय करतात, एक उदान जे आहेत, उद्गार जे आहेत ते उच्चारून तिला काय करतात, आशीर्वाद देतात. शिवली कुमारोपी खो सत्तवस्सिक काले एव शासने उरं दत्वा पब्बजित्वा परिपुन्नवस्सो उपसंपदं लभित्वा पुण्यवा लाभगपत्तो भूत्वा पथवीं उन्नादित्वा अर्हन्तं पत्वा पुण्यवंतानं अंतरे एतदग्गठानं पापुनी. तर काय होतं, जसं बुद्ध विचारतात तिला, ऍक्च्युली तिला शिकवण्यासाठी, तिला रिअलाइज करण्यासाठी बुद्ध तिला तसा प्रश्न करतात आणि ती सुद्धा त्यावरती आनंदाने ते आपलं सगळं 7 वर्षाचं 7 दिवसाचं नाही का, एवढं कष्ट घेतले होते, एवढी दुःखामध्ये ती होती आणि तरी सुद्धा ती अज्ञानवश कशा पद्धतीने तिच्या मनामध्ये जे भाव होते ते बुद्ध जाणतात आणि त्यामुळेच तिला ते विचारतात आणि त्यावरती सुप्रवासा सुद्धा अज्ञानवश जे आहे ते उत्तर देते आणि त्यावरती बुद्ध त्यांना अनुमोदन करून ह्या गोष्टीला तिला आशीर्वाद देतात आणि तिथून निघून जातात. ओके, तर नंतर काय होतं, शिवली कुमारोपी म्हणजे त्याच्यानंतर शिवली कुमाराने सुद्धा 7व्या वर्षीच शासनामध्ये बौद्ध संघामध्ये दृढ निश्चयाने प्रवज्या घेऊन नाही का, उरंग दत्वा पब्बजित्वा म्हणजे दृढ निश्चयाने प्रवज्या घेऊन, अगदी 7 वर्षाचं बाळ आहे, परिपूर्ण वत्स उपसंपन्न लभित्वा, तर वय पूर्ण झाल्यावर त्यांनी उपसंपदा सुद्धा ते मिळवतात. पुण्यवा लाभ ग पत्तो, ते पुण्यमान होतात, अत्यंत लाभ प्राप्त होऊन पथविंग उन्ना देत्वा अरहंतं पत्वा, पृथ्वीला थरथरून टाकणारा असा तो अरहंत प्राप्त ते करून पुण्यवंतानं अंतरे एतद ठानं पापुनी, पुण्यवानांमध्ये
एत दग्ध स्थान म्हणजे सर्वोत्तम स्थान ते काय करतात, प्राप्त करतात. आता आपल्याला इथे कळतं की कसं त्या सुप्रवासाच्या जो मुलगा आहे शिवली, त्यांनी अगदी 7व्याच वर्षी निर्णय घेतात आणि आपल्याला टीकेमध्ये बघायला मिळतं की शिवली कुमार आपल्या आईला विचारते की मी प्रवचित होऊ का, आणि सुप्रवासा सुद्धा धम्मामध्ये प्रतिष्ठित असल्या कारणाने ती काय म्हणू ती स्वतःपन्न अवस्थेमध्ये असल्या कारणाने साहजिकच ती होकार देते, अनुमती देते आणि शिवली कुमार जे आहेत ते काय करतात, प्रबज्जा घेतात आणि दृढ निश्चयाने प्रवचित घेतात आणि वय झाल्यानंतर उपसंपदेचा सुद्धा ते काय करतात, लाभ घेतात आणि पुण्यवान होऊन लाभग पत्तो होतवा म्हणजे अत्यंत लाभ प्राप्त होतात. ते अत्यंत लाभ प्राप्ताचा इथे उल्लेख हा आहे की शिवलीच्या बाबतीत खूप सारे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात की बुद्धांनी त्यांना लाभामध्ये अग्रस्थान त्यांना दिलेलं आहे. म्हणजे जे भिक्षूंना जे अठ्ठपरिखार देण्याची जी प्रथा जी आहे भिक्षूंना दान देण्याची, तर त्या बाबतीत हे सगळ्यात श्रेष्ठ अग्र असे हे शिवली होते आणि शिवलींच्या बाबतीत खूप माहिती आपल्याला उपलब्ध होते. सुप्रवासा सुत्तामध्ये म्हणजे जे उदान साहित्यामध्ये आपल्याला सुप्रवासा सुत्त आहे त्या सुत्तामध्ये सुद्धा माहिती मिळते. अठ्ठकथामध्ये जातक आपला धम्मपद अठ्ठकथामध्ये सुद्धा आपल्याला सुप्रवासाच्या बाबतीत किंवा शिवलीच्या बाबतीत आपल्याला माहिती मिळते आणि ह्या जातकाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला खूप सारी माहिती पुढे मिळणार आहे की शिवली हे कसे लाभ प्राप्तांमध्ये कसे आग्रह होते आणि बुद्धांनी वेळोवेळी अशा निर्जन ठिकाणी किंवा अशा काही ठिकाणी जर जायचं असेल जिथे लाभ मिळत नाही किंवा मनुष्य रहित असं ठिकाण असेल, जंगल असेल आणि खूप सारे भिक्षू एकत्र जात असेल, तर त्यावेळेस आवर्जून शिवलीला घेऊन जाण्यासाठी बुद्ध सांगायचे किंवा शिवली जर असेल तर ते स्वतः सुद्धा त्यांच्या सोबत जायचे. अशा पद्धतीचं लाभ प्राप्त असलेले हे शिवली आहेत आणि त्याचे कारण काय आहेत ते आपण पुढे बघू. तर हे अशा पद्धतीने त्यांना सर्वोच्च स्थान त्यांना प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके. अधिक दिवसं भिक्खू धम्मसभायं सन्निपतित्वा औसो शिवलिथेरो नाम एव रूपो महापुण्यो पतित्त पत्तनो पश्चिम भाविक सत्तो सत्तवस्सानी लोहित कुंभयं वसित्वा सत्त अहं मूळ गब्ब भावं अपज. तर अधिक दिवस एके दिवशी काय झालं, भिक्खू धर्मसभेमध्ये धम्मसभायं सन्निपतित्वा धर्मसभेमध्ये एकत्र जमून म्हणू लागले, जसं नेहमी सारखं की काही प्रसंग चर्चा करत असताना भिक्षू संघ एकत्र बसतात आणि चर्चा करतात. नेमकं यावेळेस शिवलीच्या बाबतीतली माहिती त्यांच्याकडे असते आणि त्या संदर्भात काय करतात ते औसो शिवलिथेरो नाम एव रूपो महापुण्यो, की जे औस जे आहेत आयुष्यमान शिवलिथेर नावाचा असा जो महान पुण्यवान जो आहे तो आपल्या संकल्पना किंवा आपले जे संकल्प जे आहेत ते सिद्ध करणारा, नाही का, आणि अंतिम भावातील म्हणजे पश्चिम भविक सत्तो सत्तवस्सानी लोहित कुंभयं वसित्वा, म्हणजे आपलं जे अंतिम जो जन्म जो आहे त्या जन्मामध्ये लोहित कुंभयं रक्ताच्या घड्यासारख्या गर्भामध्ये राहून सत्ता अहं मूळ गब्ब भावं अपज्जी, तर 7 दिवस जे अवरोधित जे प्रसव स्थिती होती, जी खूप प्रसव वेदनेनी काय म्हणू अनुभवणारी अशी परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलं होतं, अशा पद्धतीचा जन्म ग्रहण केला होता. अहो माता पुत्ता महंतं दुःखं अनुभविंसु किंग कम्मं अकंसु इति कथं समुट्टा पेसून. तर अशा पद्धतीच्या शिवलींच्या बाबतीत चर्चा करत असताना इथे म्हणतात की आई आणि मुलाने किती मोठं, नाही का, माता पुत्ता महंतं किती मोठं दुःख जे आहे ते सहन केलं. किंग खो कम्मंग अकंसु, मग त्यांनी असं कोणतं कर्म केलं असेल असा विचार करत भिक्खू जे आहेत ते चर्चा करत होते. राईट. सत्ता
तत्त अगंत्वा, त्यावेळी भगवंत तिथे आले. काय नुत्त भिक्कवे एतरी कथाय सन्निसिन्ना इति पुच्छित्वा. तर इथे भिक्षूंनो, काय झालं, तुम्ही सध्या एक कसल्या पद्धतीची तुम्ही चर्चा किंवा चर्चेत मग्न आहात किंवा चर्चा करत आहात, असे विचारून भगवंतांनी एक प्रकारचा असा प्रश्न केला. इमाय नामा इति उत्ते. आता यावर भिक्षूंनी काय म्हटलं की असं असं सांगितल्यानंतर, म्हणजे अशा पद्धतीने बाबा जे हे आहेत सिवली आहे अशा अशा नावाचा, तर अशा पद्धतीचं वृत्त ते सांगतात. भिक्कवे सिवलिनो महापुण्य तो सत्तवस्सानी लोहित कुंभियं निवासोच सताहं मूळगब्ब भावपत्ती च अत्तना कतकम्म मूलकाव सुप्पवासायापि सत्तवस्सानी पुच्चिना गब्ब परिहरण दुःखंच सत्ताळं मूळगब्ब दुःखंच अत्तना कत्तकम्म मूलकमेवा इति वत्वा तेही याचितो अतितंगारी. तर बुद्ध इथे म्हणतात की भिक्षूंनो, की सिवली हा इतका महापुण्यवान होता तरी देखील त्याला काय 7 वर्ष आईच्या गर्भामध्ये, म्हणजे काय तर जे लोहित कुंभियं जे आहेत, जे गर्भ आहे आईचा, एक प्रकारचं रक्ताचं जे घड च्या स्वरूपात त्याला बघितलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये 7 दिवसाच्या इवन त्यांचं जे प्रसूती काळ आहे त्याच्या तीव्र ज्या वेदना ज्या आहेत, त्या अवस्था, या दोन्ही गोष्टी त्यांच्या अत्तना कत्त कम्म मूलकाव, तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या स्वतःच्या पूर्वकर्मामुळे झालेल्या होत्या असं बुद्ध म्हणतात. आणि सुप्रवासा सुद्धा, सुप्रवासायापि, की सुप्रवासालाही गर्भात 7 वर्ष राहिल्याचे दुःख, नाही का, आणि 7 दिवसाचं जे प्रसव वेदना आहे त्याच दुःख, हे सर्व तिच्याही पूर्वजन्माचं काय आहे, कर्मफळ आहे. आणि कर्मफळामुळेच ते झालं होतं. तर भिक्खूंनी अशा पद्धतीने भिक्खूंना ते सांगतात. वत्वा तेही याचितो अतितं आहारी. तर हे असं भिक्खूंना सांगितल्यानंतर भिक्खूंनी विनंती केली की बुद्धांना विनंती केली की त्याचा अतीत जो आहे तो बुद्धांनी सांगावा. भगवान बुद्धांनी त्या प्रसंगामागील जी अतीत कथा जी आहे ती त्यांनी काय केली, सांगितलेली आहे. अतिते वाराणसियं ब्रह्मदत्ते रज्जंकारेन्ते बोधिसत्तो तस्स अग्गमहेसिया उच्चिस्मिं पटिसंधी गणित्वा वयपत्तो तक्कशिलायं सब्ब सिप्पानी उघणित्वा पितु अच्छेन रज्जं पत्वा धम्मेन रज्जंकारेसी. तर इथे अतीत कथा आपली सुरू झाली. आतापर्यंत आपण पचुपन्न वत्तू समजून घेतो होत होतो की कशा पद्धतीने जे सुप्रवासा जी आहे तिच्या गर्भामध्ये, नाही का, 7 वर्ष 7 दिवस तिने तो अति कष्टाने सिवलीला जन्म देतात. आणि त्यानंतर त्याचा संबंध आपल्याला भिक्खूच्या चर्चेदरम्यान ते कर्माशी जोडत असल्या कारणाने बुद्धांच्या समक्ष ही बाब आल्यानंतर बुद्ध त्या संदर्भातली किंवा सिवली आणि सुप्रवासाच्या बाबतीतली जे कर्म फळं आहेत ते कुठल्या कर्माशी निगडीत आहेत, त्यासाठी ह्या अतीत वस्तूमध्ये आपल्याला बघायला मिळतं की ब्रह्मदत्त जो नावाचा जो राजा जो आहे तो राजा वाराणसीमध्ये राज्य करत असताना आपल्या अग्गमहेसीच्या पोटी बोधिसत्वानी जन्म घेतला होता. बोधिसत्व तसं अग्गमहेसिया पुच्चिस्मी पटिसंधी. बोधिसत्वानी त्यांच्या पट्टराणीच्या गर्भात जन्म घेतला, राईट. आणि मोठे झाल्यावरती वयपत्तू म्हणजे मोठे झाल्यावर तक्क शिलायंग सब्ब सिप्पानी उगणित्वा. तर तक्षशिलेमध्ये जाऊन सर्व जे शिल्प जे आहेत, म्हणजे जे स्किल जे आहे ते त्यांनी शिकून पितू अच्छेन रज्जंग पत्वा, म्हणजे आपले जे वडील जे आहेत ते गेल्यानंतर त्यांनी राज्यपद जे आहेत, राजा पद जे आहेत मिळवून धम्मेन रज्जंकारेसी, धर्मानुसार काय केलं, राज्यकारभार त्यांनी चालवला. तस्मिन समये
कोसल महाराजा महंतेन बलेन अगंत्वा वाराणसीं गहित्वा राजानं मारित्वा तस्यैव अग्गमहेसिं अत्तनो अग्गमहेसिं आकाशी. आता इथे एक महत्वाची अशी माहिती आपल्याला बघायला मिळते की ज्याप्रमाणे वाराणसीचा जो ब्रह्मदत्त राजा आहे आणि त्यांच्या जी पट्टराणी आहे तिच्या पोटी बोधिसत्व जन्म घेतात. सगळे स्किल ते तक्षशिलेला जाऊन शिकून आल्यानंतर आपल्या वडिलांच्या जागी ते राजा होतात आणि झाल्यानंतर ते धर्माने आपलं राज्य ते चालवत असतात. ज्याप्रमाणे बोधिसत्व नेहमी त्यांच्या पारमितेच्या अनुषंगाने त्यांची चर्या जी आहे त्या चर्येचा भाग म्हणून इथे आपल्याला धम्मेन रज्जंकारसी या अर्थाने बोधिसत्वाची चर्या इथे बघायला मिळते. आणि त्याच वेळेस कुशल जो राजा आहे तो आपल्या मोठ्या सैन्य बळांनी तो वाराणसीवर चाल करून आला आणि येऊन काय करतो, त्याने युद्धात राजाला काय करतात, राजानं मारेत्वा तसे व अग्गमहेसिंग अत्तोनो अग्गमहेसिंग आकाशी. तर राजानं मारेत्वा कोणाला मारतो, तर बोधिसत्वाला मारतो, जे ह्या ब्रह्मदत्ताचा मुलगा राजकुमार नंतर राजा होतो त्याला मारून त्यांची जी पत्नी जी आहे अग्गमहेसी तिला काय करतो, आपली राणी बनवतो. कोण बनवतो, कौशल राजा जो आहे तो बनवतो. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला बऱ्याचशा जातकामध्ये बोधिसत्वाचा वध म्हणून किंवा त्यांच्यावरती केलेला अत्याचार म्हणून ते आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर हे त्यापैकी एक जातक आहे ज्या जातकामध्ये आपल्याला बोधिसत्वाचं राज्य मिळवण्यासाठी म्हणून कौशल राजाने केलेला वध म्हणून किंवा लढाईमध्ये त्यांच्याकडून मारण्यात येतं आणि ते आपल्या त्या बोधिसत्वाच्या पत्नीला आपली पट्टराणी म्हणून तिला बनवते आणि तो राज्य करत असतो. त्यानंतर वाराणसी रंयो पणपुत्तो पितू मरणकाले निद्दमनद्वारेन पलायित्वा बलं सहरित्वा वाराणसीं आगंत्वा अविदुरे निषिदित्वा तस्य रंयो पनं पेसेसी. तर इथे काय होतं की वाराणसीच्या राजाचा जो मुलगा जो होता, म्हणजे बोधिसत्वाचा जो मुलगा आहे, तो आपल्या वडिलाच्या मृत्यू समयी जो निद्दमनद्वारे म्हणजे गुप्तद्वार म्हणून किंवा असाही आपल्याला आलेला आहे की जी काय म्हणून जी बाथरूम मधून निघणारी जी काही नाली आहे किंवा गटार म्हणून अशा पद्धतीचे काही ह्या निद्दमनद्वारे त्याच्या अर्थ कळतात. तर गुप्तद्वाराने म्हणून आपण एक प्रकारचे ते निघून जातात, पळून जातात आणि पळून गेल्यानंतर त्यांनी सैन्य जमवून वाराणसीला शहराच्या जवळच ते बसतात आणि जो आपल्या वडिलाला मारून करणारा जो राजा होता त्याच्याकडे काय करतात की रज्जंबा हेतू देतू युद्ध किंवा युद्ध सो युद्धम देमी इति पटिपन्नं पेसेसी. तर हा जो कौशल राजा जो आहे, जो नंतर वाराणसीचा राजा असतो, तो काय करतो, उथर पाठवतो की मी युद्ध करीन म्हणून, की मी तुला हे नाही राज्य नाही देणार. तर राजकुमारस्य पणमाता तं शासनं सुत्वा युद्धेन कम्मंगनती सब्ब दिशासु संचारं पच्चिन्दित्वा वाराणसी नगरं परिवारेतु ततो दारुक भक्त परिखयेन किलंत मनुष्यं नगरं विनाव युद्धेन गणिसासी इति. तर इथे काय होतं की जी राजकुमाराची जी आई आहे, जी ह्या राजाची पत्नी म्हणून राहते, तर ती हा संदेश काय करते, ऐकते आणि ती काय म्हणते की युद्धेन कम्मंग नक्की, की युद्धाने काही होणार नाही आहे. सब्ब दिशासु संचारं म्हणजे सर्व दिशाचा जो काही संपर्क जो आहे, जी दळणवळणाचा जे काही मार्ग जो आहे, पंचिदित्वा वाराणसी नगरं परिवार येतो, की जो काही संपर्क जो आहे वाराणसीच्या राजघराण्याला किंवा वाराणसीचा जो नगर जे आहे त्याचं महत्वाचं जे दळणवळणाचा जो काही मार्ग जो आहे
तो जर तोडला, त्याला जर वेढा दिला, तर काय परिवार येतो ततो दारुक दक भत्त परीक्षेन किलंत मनुसंग, की काय होईल की नंतर लाकूड, पाणी किंवा अन्न, वस्त्र जे आहे याचा काय होईल, अभाव होऊन नगरंग निनाव युद्धेन गणित होऊन जेव्हा लोक थकून जातील, एक प्रकारचं शरणागती ते पत्करेल आणि तेव्हा युद्ध न करता तू काय करशील, पणंग पेसेचे युद्ध न करता तू नगर काय करशील, ताब्यात घेऊ शकशील. असं असं काय करते ती, सो मातून शासनं सुतवा, एक प्रकारचा संदेश ती आपल्या मुलाला म्हणजे सेवली जो पूर्वीचा जो राजकुमार जो आहे त्याचा आपण अतीतामध्ये त्याची स्टोरी आपण समजून घेतो. तर तो काय करते, आपल्या आईचा जो संदेश जो आहे तो काय करतो, सो मातू शासनं सुत्वा सत्त दिवसांनी संचारं पच्ची दिनपा नगरंग रुंदी नागरा संचारं अलभमाना सत्तमे दिवसे तस्स रंयो सीसंग घेतवा कुमारस्स अदंसु. तर तो आपल्या आईच्या म्हणण्यानुसार काय करतो, 7 दिवस शहराचा जो काही संचार जो आहे किंवा संपर्क जो आहे दळणवळणाचा, तो काय करतो, तोडतो किंवा त्याला खंडित करतो किंवा त्याच्यावरती वेढा तो देतो. आणि नागरिकाचा जो काही या पद्धतीने संपर्क एक प्रकारचा न मिळाल्यामुळे काय करतात, नागरिक त्रस्त होतात एक प्रकारचे. आणि सप्तमे दिवसे 7व्या दिवशी तस्स रंयो सीसंग येतो कुमारस्स आदनसु. तर ते नागरिकच काय करतात, वाराणसीतले आपल्या राजाचं डोकं कापून काय करतात, ते ह्या कुमाराला आणून देतात. ओके. कुमारो पण नगरंग पविसित्वा रज्जंग गयत्वा जीवित परियो साहसेनी यथा कम्मंगतो. तर काय करतात, नंतर हा जो राजकुमार जो आहे, जो पूर्वी पळून गेला होता आपल्या निद्धमनद्वाराने, तर तो काय करतो, पुन्हा याचं हे झाल्यानंतर राज्य तो पुन्हा मिळवतो, प्रवेश करतो राज्यामध्ये आणि आयुष्याच्या शेवटी आपल्या कर्मानुसार जीवित परियोसाने यथा कमंगतो, तो आपल्या कर्मानुसार तो काय करतो, जातो. अशा पद्धतीने आपल्याला या अतिथवत्तूमध्ये माहिती मिळते की कशा पद्धतीने जो पॉलिटिकल जो अँगल जो आलेला आहे त्यांच्या राज्यामध्ये, आपल्या वडिलाचा खून यांच्याकडून होतो, या कुशल राजाकडून. आणि नंतर मोठा होऊन तो आपलं स्वतःचं सैन्यबळ तयार करतो आणि ते राज्य पुन्हा मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि आईनी सांगितल्याप्रमाणे तो तशाच पद्धतीने त्याचा एक प्रकारे प्लान करून तो त्या प्लान मध्ये काय होतो, यशस्वी होतो. पुढे काय, तर सो एतरीही 7 दिवसांनी संचारं पंचिंदित्वा नगरं रुंदित्वा गहित कम्म निस्संदेन 7 वस्सानी लोहित कुंभियं वसित्वा सत्त अहं मूळ गब्ब भावं अपज्जी. तर बुद्ध काय म्हणतात तिथे, की तो ते त्यावेळी जे 7 दिवस ज्याप्रमाणे त्या वाराणसीच्या नगराला एक प्रकारे त्यांनी बंद केलं होतं, त्याचा एक प्रकारचा दळणवळणाचा मार्ग त्यांनी रोखून ठेवला होता एक, आणि त्याला पूर्ण 7 दिवस बंद केल्यामुळे नगराला वेढा घातला आणि नगराला बंद केलं. सगळ्या ज्या दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्यामुळे लोक त्रस्त झाले होती. तर ह्याच गहित कम्म निस्सद्देन, म्हणजे गहित म्हणजे ग्रहण किंवा दूषित किंवा कुलुषित एक प्रकारे अशा कर्माच्या परिणाम स्वरूप नाही का, कम्म निसंदेन, त्याने काय केलं, 7 वर्ष रक्ताने भरलेल्या कुंभात काय केलं, त्यांनी वास केला. ओके. ज्या आता आपल्याला इथे कळत आहे की कशा पद्धतीने आपल्या आईच्या गर्भामध्ये तो का 7 वर्ष राहिला, त्याचं कारण जे आहे ते कारण बुद्ध आपल्या अतिथवत्तूमध्ये ही स्टोरी सांगत असताना आपल्याला कळतं की कशा पद्धतीने त्यांनी वाराणसीतल्या प्रजेला वेठीस धरलं. आणि बरेचसे आपल्याला टीकेमध्ये वाचायला मिळतं की कशा पद्धतीने वाराणसी नगरामधल्या
लोकांना आपला जीवही गमावा लागला, काही म्हातारी लोक त्याच्यामध्ये मरण पावलीत. आणि एक प्रकारे ज्या पद्धतीने 7 दिवस त्यांनी अशा पद्धतीने मार्ग बंद केला होता, तर त्याच कर्मामुळे त्याच परिणाम स्वरूपाने तो ह्या जन्मामध्ये म्हणजे सुप्रवासाच्या पोटी 7 वर्ष रक्ताने भरलेल्या कुंभात त्याला वास करावा लागला. आणि सत्ताहंग मूळ गब्ब भावंग अपज्जी, तर त्यांनी 7 दिवस जे कठीण प्रसूतीचा जो काही अनुभव जो आहे तो सुद्धा त्याला अनुभवावा लागला त्याच्या ह्या कर्मामुळे. यंग पनसो पदुम तरस भगवतो पादमुले लाभिनंग अग्गो भवेय इंती. तर इथे जेव्हा त्याने पद्मोत्तर नावाचे जे भगवंत आहेत, बुद्ध आहेत, त्यांच्या पायाशी, पादमुले म्हणजे पायाशी, लाभिनंग अग्गो भावये, लाभांमध्ये सर्वश्रेष्ठ हो अशी जी इच्छा ते करतात आणि महादान देतात. ओके, महादानंग दत्वा पत्तनंग आकाशी. पत्तनंग आकाशी म्हणजे प्रार्थना म्हणू किंवा संकल्प म्हणू, अशा पद्धतीचं किंवा इच्छा म्हणू, अशा पद्धतीने ते इच्छा करतात, संकल्प करतात जेव्हा दान द्यायच्या वेळेस, आणि ते महान असं ते दान देतात. आणि ह्या पद्मोत्तर बुद्धाला दान दिल्यामुळे काय होतं पुढे, यंच विपुस्सी बुद्ध काले नागरेही सद्दिंग सहस्स घणकं गुळधिंग दत्वा, धिंग दत्वा पत्थन अकासी. तर इथे आणि जेव्हा त्यांनी विपस्सी बुद्धाच्या काळात सुद्धा नगराबरोबरच हजारांच्या समुदायाला सहस्र घणकं गुळ आणि दही अर्पण करून त्यांनी आपली इच्छा जी आहे, जो संकल्प जो आहे तो केला होता. ओके, आता इथे 2 बुद्ध जे आहेत, पद्मोत्तर बुद्ध आणि विपस्सी बुद्धांचा जो काळ आहे, ह्या दोन्ही बुद्धांच्या वेळी ह्याच सिव्हिलीनी काय केलं होतं, कुशल कर्म केले होते. आणि त्या कुशल कर्मासोबतच त्यांनी संकल्प केला होता. जसं की पद्मोत्तरच्या बाबतीतलं जे टीकेमध्ये आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने पद्मोत्तर बुद्ध भिक्खू संघांसोबत बसलेले आहेत, आणि भिक्खू संघा मध्ये त्यावेळीचे जे काही जसे सिद्धार्थ गौतम आणि शिवलींना लाभिनंग अग्ग असं म्हटलं गेलेलं आहे, तसंच पद्मोत्तर बुद्ध सुद्धा एका भिक्षूला लाभिनंग अग्गो म्हणून ज्या भिक्षूंना ते सांगत होते, तर त्याच वेळेला सिव्हिली त्यावेळेस आपलं महादान देतात. आणि त्या महान दानाच्या प्रत्ययाने मला सुद्धा अशाच पद्धतीचा लाभ हो म्हणून ते काय करतात, संकल्प करतात दान द्यायच्या वेळेस. तर इथे आपल्याला दान देण्याचं महत्व, संकल्प करण्याचं महत्व हे आपल्याला इथे बघायला मिळतं. नंतर विपस्सी बुद्धांच्या काळात सुद्धा आपल्याला टीकेमध्ये बघायला मिळतं की कशा पद्धतीने विपस्सी बुद्धांना जे एक संवाद आपल्याला बघायला मिळतो की त्यावेळेस हा जो नगरवासी होता, जो गुळ आणि दह्याचा व्यापारी होता, आणि त्यांच्याकडे एक गुळ आणि दूध घ्यायला येतात, आणि त्यावेळेस हे सगळं नगरामधलं संपलेलं असतं, आणि विपस्सी बुद्धांना ते अर्पण करायचं असतं, दान द्यायचं असतं भोजनामध्ये, आणि कुठे मिळत नव्हतं. आणि एका ठिकाणी म्हणजे ह्या नगरवासीकडे ते मिळतं, आणि त्यांना ते 1 सोन्याचं नाणं, 2 सोन्याचे नाणे, 5 सोन्याचे नाणे, 500, 1000 असे करत करत कितीतरी सोन्याच्या मुद्रा देऊ करतात. आणि त्या नगरवासीला कळतं की अरे याची तर एवढी हे नाही आहे, काय म्हणतात, व्हॅल्यू नाही आहे, तरी सुद्धा हे सोन्याच्या एवढ्या मुद्रा द्यायला तयार आहे. तर त्याच्या मागचा भाव ते जाणून घेतात, आणि जाणून घेतल्यानंतर कळतं की ते विपस्सी बुद्धांना देणार आहेत. आणि त्यामुळे ते त्या विकत घेणाऱ्याला नाही का, त्यांना विनंती करतात की मी हे गुळ आणि दही तुला देणार, परंतु जर मला ह्या दानामध्ये सहभागी करून घेशील तेव्हा मी हे देणार.
ओके, म्हणजे हे महान दान ठरतं, कारण तर कितीतरी सोन्याच्या मुद्रा ज्या आहेत ते देव करत होता, तरी सुद्धा त्यांनी ते दिलं नाही. आणि त्याच्यामध्ये आपला जो देण्याचा भाव जो आहे तो त्यांनी तिथे उत्पन्न केला होता. आणि या उत्पन्न केलेल्या भावानेच तो त्यांच्या समवेत जातो आणि विपश्य बुद्धांना त्या दानामध्ये स्वतःचं सहभाग करून घेतो. आणि केल्यानंतर तसानुभावेन लाभिनं अग्ग जातो. हे काय करतो, आपली जी इच्छा जी आहे, संकल्प जे आहे दान करताना ते तिथे करत असतो. तर त्यानंतर सुप्पवासापी नगरं रुंदित्वा गण्णं ताताती पेसित भावेन सत्तवसानी कुच्चिना गब्बं परिहारित्वा सत्ता मूळ गब्बा जाता. ज्याप्रमाणे सिव्हिलीच्या बाबतीत अतितवत्तमध्ये आपल्याला बुद्ध सांगतायत की कशा पद्धतीने त्याला वेदनेचा सहभागी व्हावा लागला आणि नंतर सुखाचा लाभ कसा प्राप्त झाला, त्याची कारण काय आहेत. तर दोन्ही बाबतीतले जे काही कारण आहेत ते कारण जशा पद्धतीने सिव्हिलींचे होते तशाच पद्धतीने इथे आपल्याला बघायला मिळतात की सुप्पवासा हिच्याही बाबतीत तिने काय केलं होतं, आपल्या मुलाला नगरंग रुंदित्वा, नगर वेढून घेऊन मिळव, अशा पद्धतीचं जे काही संदेश तिने आपल्या मुलाला पाठवला होता किंवा त्याला ते करायला पाडलं होतं. आणि त्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या नगरवासियांचं वाराणसीच्या, त्यातले बरेचसे जे म्हातारी लोक होती त्यांना आपला जीव गमावा लागला, लोकांना अन्न पाण्याविना राहावं लागलं, त्यांना तशा वेदना सहन करावं लागल्या. त्या बळानी त्यामुळेच त्या प्रत्ययांनीच सुप्रवासाला सुद्धा तशा पद्धतीने वेदनेला सामोरे जावं लागलं, त्या फळाला सामोरे जावं लागलं, असा सल्ला दिल्यामुळेच पेसित भावेन सत्तवसानी कुच्चिना गब्भंग परिहरित्वा सताळं मूळ गब्बा जाता. तर त्याचमुळे पाठवण्यात आलेल्या आपल्या संदेशामुळे तिने 7 वर्ष आपल्या पोटामध्ये गर्भधारण करून ठेवला आणि 7 दिवस कठीण अशी प्रसूती वेदना जी आहे तर तिला त्या झाली, असं आपल्याला इथे बघायला मिळतं की जे कार्यकारण जो भाव जो आहे, जो प्रतीच्या समुत्पादाचा जो सिद्धांत जो आहे बुद्धांचा, तो कसा कार्य करतो किंवा त्याचा संबंध कसा आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो की कशा पद्धतीने बुद्धांचा जो कर्मसिद्धांत जो आहे तो कर्मसिद्धांताची बाजू आपल्याला इथे स्पष्टपणे माहिती मिळते की कशा पद्धतीने सुप्रवासा आणि स्वतः सिव्हिलीला दोन्ही पद्धतीने, एकीकडे आपल्या पूर्व कर्मबलामुळे त्रासाला किंवा कठीण अशा गोष्टीला सामोरे जावं लागलं आणि त्यासोबतच सुप्रवासाला सुद्धा तशाच पद्धतीने ह्या गोष्टीला फेस करावं लागलं, राईट. तर इथे यानंतर आपल्याला बुद्ध म्हणतात की सत्ता इमंग अतितं अहरित्वा अभिसंबोधो हुत्वा इमंग गाता. ओके, भगवंतानी हे अतीत कथन करून सांगून अभिसंबोधो हुत्वा इमंग गाथा, म्हणजे स्वतः सर्वज्ञ बुद्ध आहे होऊन ही जी गाथा जी त्यांनी म्हटली आहे ती गाथा ही आहे की असातं सात रूपेन पिय रूपेन अपियंग. ओके, दुःखं सुखस्य रूपेन पमत्त मती वत्तती इति. ओके, तर इथे या जातकाची जी गाथा जी आहे ती आपल्याला बघायला मिळते की कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीचा जो काही सार जो आहे ते इथे आपल्याला बघायला मिळतो की कशा पद्धतीने असातं सात रूपेनं जे अप्रिय आहे, राईट, आणि ते प्रियाच्या रूपात दिसते, राईट. म्हणजे जे असात आहे, जे अप्रिय आहे ते 7 रूपेनं, म्हणजे जे अप्रिय गोष्टीला एक प्रकारचं काय म्हणू त्याला सुख आहे अशा पद्धतीने बघणं, प्रिय रूपेनं अप्रियम, की जे दुःखद आहे ते सुखासारखं भासतं. ओके, प्रिय रूपेनं अप्रियम, जे प्रिय जे जी गोष्ट आहे जी ऑलरेडी दुःखद आहे
ते आपल्याला सुखासारखं नेहमी भासत असतं. अशा पद्धतीने याचा अर्थ आपल्याला बघायला मिळतो. दुःखं सुखस्य रूपेण. आणि अशा अ, अ, दुःखाला किंवा सुखाला बघण्याचा जो भाग जो आहे, पमत्त मती वत्तती इति, जो असावध असा पामर किंवा उगल जो आहे किंवा मनुष्य जो आहे, तो काय करतो, मोहात फसतो. ओके. म्हणजे आपल्याला कळतं की अप्रिय गोष्ट काही वेळा आपल्याला एक प्रकारचं प्रियासारखी वाटत असते, आणि दुःखही एक प्रकारचं आपल्याला काय होतं, सुखाच्या रूपामध्ये दिसते. अशा भ्रमामध्ये जो व्यक्ती असतो, जो इग्नोरन्स मध्ये असतो, ज्याला ह्या बाबतीत एक प्रकारची नाही का, जो आपण राग, द्वेष आणि मोह, जी बुद्धांची जी शिकवण आपल्याला बघायला मिळतं, तर हे काही राग म्हणा, जिथे आपल्याला आसक्ती आहे नाही का, किंवा द्वेष आहे किंवा मोह आहे, ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला जर बघितलं गेलं तर ह्या गाथेमध्ये त्याचे सार आपल्याला बघायला मिळतात, की व्यक्ती कसा वारंवार अज्ञानवश जे क्षणिक सुख जे आहे, त्या क्षणिक सुखाला सुख समजतो आणि तो काय करतो, दुःखाला प्राप्त होतो अल्टिमेट. ओके. आणि तशाच पद्धतीने आपण जे पामर आहेत एक प्रकारचे, किंवा एक प्रकारचं काय म्हणून त्याला, एक जे नाही का, याला काय म्हणू, एक प्रकारचे जे आकर्षक किंवा एक प्रकारचं वारंवार आपल्याला ज्या पद्धतीने जीवन जगताना असे बरेचसे असे प्रसंग येतात, आणि त्या प्रसंगामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे अनुभव जे आहेत, ते अनुभव आपल्याला वारंवार येत असतात. आणि ते अनुभव जे आहेत ते आपल्याला मोहामुळे आपण दुःखाला प्राप्त होत असतो नाही का, रागामुळे आपण दुःखाला प्राप्त होतो. तर ती जी बाब जी आहे, जी सुप्रवासाला ज्या पद्धतीने बुद्ध म्हणतात की तुला अजून मुलं अशा पद्धतीचे हवेत का, ज्या पद्धतीने शिवली प्राप्त झाला होता, तर ती अज्ञानवश, मोहवश नाही का, ती रागवश होऊन ती काय करते, बुद्धांना मला असे 7 जरी मुलं मिळाली तर ते मला ती माझी इच्छा आहे, किंवा तिने ती इच्छा दर्शवली होती. तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला ही जी गाथा जी आहे ती आपल्याला स्पष्ट करते की कशा पद्धतीने जे वर्करनी जे दिसणारी बाब जी आहे, त्या बाबतीत आपल्याला काय करतं, ते खरं स्वरूप दिसत नाही. आणि आपण असे बरेचसे असे उदाहरणं आपल्याला घेता येईल, की आपण असं म्हणू की जे वर्करनी जसं की आपण आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण विचार केला की लहान मुलांना आपण एक प्रकारचं नाही का, लहान मुलं आपण बघतो की कशा पद्धतीने ते गेमिंग वगैरे किंवा ज्या चुकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते सुख बघत असतात, पण अल्टिमेट त्याचे जे फ्रुट्स जे आहेत नाही का, त्याच्यामुळे त्यांना दुःखाला प्राप्त व्हावं लागतं नाही का, डोळ्याचे आजार होऊ शकतात, मेंटल प्रॉब्लेम होऊ शकतात, असे बरेचसे ज्या गोष्टी आहेत ते असातंग 7 रूपेणच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल. ओके. आणि बरेचसे असे प्रिय रूपेण अपियंग, जे प्रिय वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत नाही का, तर त्या सुद्धा एक प्रकारच्या अप्रिय असू शकतात. अशा पद्धतीने ह्या गाथेला आपण समजून घेता येतं. ओके. तत्थ असातंग 7 रूपेणा इति. तर इथे आपल्याला बघता येतं की कशा पद्धतीने 7 रूपेणं, जे असातंग 7 रूपेणं म्हणजे काय, तर जे गुड किंवा आनंददायक असं जे आहे किंवा जे नाही, मधुरपती रूपकेनं म्हणजे ते एक प्रकारचं गुळासारखं वाटणं, या अर्थाने आपल्याला असातंग 7 रूपेणं म्हणजे जे गुड आहे, जे प्रिय आहे पण ते नाही आहे, पण ते गोडासारखं वाटतं, अशा पद्धतीने आपण अप्रियाला सुद्धा जवळ करतो, त्याचा लाभ घेतो, पण आपल्याला कळत नाही की ते काय आहे, चुकीचं आहे. राईट. अशा पद्धतीने असातंग 7 रूपेणा तिचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. पमत्त मती वत्तती इति.
असातं अप्पिय दुःखंती एतं तिविधंपि एतेन सातुरूपादीना आकारेण सती विपवास वसेन पमतं पुग्गलं अतिवत्तती अभिभवती अज्योतरतीति अथो. तर इथे काय पमत्त मत वत्तती इति म्हणजे याचा अर्थ असा की असात म्हणजे काय अप्रिय, अप्रिय म्हणजे नकोस, अप्रिय, दुःखंती आणि दुःखंती म्हणजे काय तर दुःखदायक, एतं तिविधंपी म्हणजे हे तिन्ही प्रकार जे आहेत सात रूप अधीना. ओके, जे सात रूप अधीन म्हणजे सुखद रूप जे आहे ते घेऊन या अर्थाने ज्याचं मन काय सतत विस्कळीत आहे, सत्त सती विपवास वसेन पमतम पुग्गलम, जे ज्याचं मन कसं आहे विस्कळीत आहे, जो व्यक्ती पुग्गल जो आहे तो काय स्मृतीपासून दूर गेलेला, जो सतीमध्ये जागृत नसलेला अशा अर्थाने. अभिभवती अज्योथरती ती अथो, हे अशा व्यक्तीवर प्रभुत्व गाजवते. कोण कोण गाजवते? अशा पद्धतीने जो व्यक्ती मोहामुळे जो स्मृतीपासून दूर गेलेला जो आहे तो त्याच्यावरती अशा पद्धतीचं लेअर चढल्यामुळे किंवा अज्ञानवश असल्यामुळे त्याच्यावरती ताबा किंवा त्याच्यावरती एक प्रकारचं प्रभुत्व गाजवणं या अर्थाने पमत्त मती वत्ततीचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. इदं भगवता यंच ते माता पुता इमिना गब्ब परिहरण गब्ब वासन संखातेना असात अदिना पुब्बे नगर रुंद सात दीपती रूपकेन अज्योथट्टा. ओके, तर भगवंतांनी हे म्हटलं इथे की जसं त्या ती जी आई आणि मुलगा जो आहे माता पुता, ओके, तर या इमिना गब्ब परिहरण म्हणजे काय तर या गर्भधारण आणि गर्भस्थितीने ओळखल्या जाणाऱ्या एक प्रकारे वत्स सांखातेन असा तर अधीना म्हणजे जाणाऱ्या दुःख रूप गोष्टीने पूर्वी जे नगराला वेढा घालण्यात आलेला कृतीमुळे तिला गर्भधारणा किंवा गरोदरपणाचं जे काही प्रसूतीचा अत्यंत दुःखद असा जो अनुभव घेतला होता. नगर रुंद सात दीपक रूपकेन अज्योतटा म्हणजे अशाच अज्योतटा, तसंच यंच इदानी सा उपासिका म्हणजे आता ती उपासिका जी आहे म्हणजे कोण तर सुप्रवासा जी आहे पुनपी सत्त खत्तू येव रूप असात अप्यंग दुःखं प्रेमवत्तु भूतेन पुत्त संघातेन सात अधिपतिरूपकेन अज्योथटा भूत्वा तथा अवचतं सब्बंपी संधाय उत्तंती वेदितब्बं. तर इथे काय आलेलं आहे की ज्या पद्धतीने तिला प्रसूतीच्या वेदना झाल्या होत्या, प्रसूती अत्यंत कठीण काळ तिचा गेला होता, आता ती उपासिका जी आहे सुप्रवासा जी आहे ती 7 वेळा अशाच प्रकारचा अप्रिय किंवा दुःखद जी बाब जी आहे ती अनुभवेल या अर्थाने इथे हे झालेलं आहे. किंवा प्रेमवत्तु भूतेन प्रेम बनलेल्या कारणाने मुलावर असलेलं प्रेम जे होतं, जे ज्या पद्धतीने सारीपुत्तांसोबत त्यांचा संवाद आपण बघितला की कशा पद्धतीने तो संवाद करत होता आणि बुद्धांचे प्रमुख शिष्य आणि त्यांच्यासोबत संवाद, आणि त्यामुळे तिला तो आनंद तिच्या चेहऱ्यावरती तो दिसला कारणाने बुद्ध तिला ज्या पद्धतीने विचारणा करण्यात येते की अजून तुला अशा पद्धतीची मुलं हवी आहेत का, आणि ती त्यावरती होकार देते. आणि तो जो प्रेम जो भाव जो आहे तिचा, त्या प्रेम भावनेला उद्देशूनच बुद्धांनी तिला एक प्रकारचं एक मार्गदर्शन ते त्या या गाथेच्या स्वरूपातून ते केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचे आपण अर्थ समजून घेतलेले आहे की कशा पद्धतीने ती प्रेम भावना जी आहे म्हणजे आधीचं सगळं दुःख तिने काय केलेलं आहे आपलं दूर सारलेलं आहे, किंवा त्याचा विचार किंवा त्याच्यावरचा जो विसर जो आहे, विचाराचा जो विसर जो आहे तो तिला पडलेला आहे. आणि पुन्हा ती 7 वेळा प्रसूती वेदना स्वीकार करायला तयार आहे. ओके, तर त्याच्या मागचा जो काही मोह जो आहे, अज्ञान जे आहे ते पॉइंट आउट करून बुद्ध एक प्रकारची तिला अशा पद्धतीने या जातकामध्ये शिकवण देतात. आणि ती काय होऊ शकते, पुन्हा
ह्या दुःखद गोष्टीचा काय करू शकेल, अप्रिय गोष्टीचा ती अनुभवू शकेल. पुन्हा त्याला सामोरं जावं लागेल जर तशा पद्धतीने तिने आपलं मन बनवलं तर. ओके, तर हे सुखासारखं दिसणारं ज्या गोष्टी आहेत ते पुन्हा दुःख जीवनामध्ये व्यापू शकतं, दुःख पुन्हा तिच्या जीवनामध्ये येऊ शकतं. हे सर्व जे आहे तंग सब्बंपी संदाय उत्तानी वेदितम, मग हे सर्व लक्षात घेऊनच भगवंतानी ती गाथा जी आहे बुद्धांनी काय केली होती, सांगितली होती. राईट. सत्ता इमंग सत्ता इमं धम्मदेसनं अहरित्वा जातकं समाधानेसी तदा नगरं रुंदित्वा रज्जप्प कुमारो सिवली आओसी माता सुप्पवासा पिता पण वाराणसीय राजा अहमेव औसी इंती. तर इथे बुद्धांनी ही सर्व धर्मदेशना जी आहे भिक्खू संघाला सांगून जातक कथेचं जे समुधान जे आहे ते त्यांनी इथे त्याचं समापन केलं आहे. त्यावेळी म्हणतात की त्यावेळी नगराला जो वेढा घालून राज्य प्राप्त करणारा जो कुमार जो होता तो कोण होता, सिवली होता. ओके. माता सुप्पवासा, त्याची जी माता जी होती त्या राजकुमाराची, ती कोण होती, सुप्रवासा होती. पिता पण वाराणसी राजा अहमेव अहोसी इंती. तर इथे वाराणसीचा जो राजा जो होता, जो कौशल राजाकडून मारला गेला होता, तो कोण होता, तो मात्र मीच होतो, असं बुद्ध आपल्याला सांगताना इथे बघायला मिळतं. ओके. तर इथे आपली गाथा, आपली जातक अट्टकथा आपली संपलेली आहे. परंतु याच्या अनुषंगाने आपल्याला बऱ्याचशा अशा शिकवणी आपल्याला देऊन जातात की ज्या पद्धतीने आपण असात रूप जातक वर्णनाचं जे शीर्षक जे आपण बघितलं की ज्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह बाजू जी बुद्ध नेहमी आपल्या याच्यामध्ये काय म्हणू त्याला, शिकवणीमध्ये प्रथम आपल्याला निगेटिव्ह बाजू सांगतात आणि नंतर पॉझिटिव्ह म्हणजे धम्म सांगतात. अशा पद्धतीने आपल्याला ह्या जातकाचं सुद्धा एक प्रकारचं जे टायटल आहे त्याच्यामध्ये तशाच पद्धतीचा हे टायटल आहे, ज्याच्यामध्ये दुःख, अप्रियता अशी असं स्वरूप प्रथम दर्शनी आपल्याला बघायला मिळतं. आणि जे या शीर्षकाचं जे जो विरोधाभास आहे, जो आपल्याला याच्यामध्ये 7 रूप जे आहे म्हणजे पॉझिटिव्ह जे प्रिय जे आहे ती बाब दिसत नाही, नाही का, अशा पद्धतीचा जो विरोधात्मक अशी जी एक बाब जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे दुःख सुखाच्या रूपात दिसते. राईट. जे खरं तर अप्रिय आहे आणि तेही अनेकदा आपल्याला प्रिय वाटते. म्हणूनच संसारात माया एक प्रकारची आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपण नेहमी अशा पद्धतीचे गोष्टींच्या संपर्कात आपणही येत असतो आणि त्यासाठी हे दिशादर्शक असं हे जातक आहे. आणि ह्या जातकाच्या माध्यमातून आपल्याला जो राग, द्वेष, मोह किंवा माया या संदर्भातली जी काही माहिती आपल्याला ह्या जातकामधून बघायला मिळते, जी नेहमी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आकर्षित करत असते. जर आपण धर्मामध्ये धर्मपथावर नसू तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या सुप्रवासाच्या जीवनामध्ये किंवा आधीच्या सिवलीच्या आधीच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने दोन्ही बाजू ज्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अंगाने जे काही कर्म झाले होते, कुशल अकुशल, त्याचं जे अकाउंट आहे आपल्याला अतीत वस्तूमध्ये बुद्ध सांगतात की कशा पद्धतीने सिवली थेर जे आहेत त्या सिवली थेरावरती फोकस असं हे जातक आहे. आणि सिवली थेराच्याच निमित्ताने बुद्धांनी आपलं बोधिसत्वाची जी लाईफ जी आहे त्याचं वर्णन आपल्याला ह्या जातकामध्ये वर्णित केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला कळतं की सिवली थेराचं महत्व जे आहे ते कसं आहे आणि कशा पद्धतीने ह्या जातकामध्ये सिवली थेरांनी पद्मोत्तर किंवा विपस्सी बुद्धांच्या काळामध्ये कशा पद्धतीने कुशल कर्म केले आणि त्या कुशल कर्माच्याच बळाने ते कसे लाभिनंग अग्गो ह्या अर्थाने एक प्रकारचं आपल्याला
काय म्हणू त्याला, लाभिनंग आग्गो अशा पद्धतीने त्यांना काय केलं गेलं, अग्रम समजलं गेलं. आणि ते अग्र कशासाठी, तर वेगवेगळे जे काही दान मिळणं आहे, वेगवेगळे अट्टपरिकार मिळणं आहे, तर त्या अट्टपरिकाराच्या बाबतीत सर्वात अग्र असे सिवली थेर आहेत. त्यांना कुठेही ते जाऊ, त्यांना जे उपासक वर्ग आहे किंवा सगळे दान किंवा दायक जे आहेत ते सिवली थेरांना दान द्यायला खूप इच्छुक असायचे. त्यांना त्यामुळेच आपल्याला भारतामध्ये असो किंवा बौद्ध राष्ट्रांमध्ये असो, सिवलीचं जे काय म्हणू, जे फोटो आहे किंवा त्यांची मूर्ती आहे ती आपल्या घरामध्ये किंवा मोस्टली किचनमध्ये ठेवण्यात येते. त्याचं कारण हेच आहे की ज्या पद्धतीने त्यांनी संकल्प केले, त्यांना ज्या पद्धतीने त्याचा लाभ झाला, तर त्या सगळ्या अनुषंगाने आपल्याही जीवनामध्ये आपणही तशा पद्धतीची सच्ची क्रिया करून आपल्याही जीवनामध्ये तशा पद्धतीचा लाभ व्हावा, हा एक उद्देश कदाचित त्यामागचा असावा. म्हणून एक प्रकारे ह्या सगळ्या बाबतीत सिवलींचं महत्व आपल्याला कळतं. ओके, तर जे असातच्या बाबतीतलं अजून काही गोष्टी सांगता येईल की जसं की असात म्हणजे जे अप्रिय जे गोष्टी असतात ते नेहमी आपल्याला प्रिय वाटतात, नाही का. त्याचे काही उदाहरणं मी काही काढले होते की जसं की आपण मित्राच्या संगतीचं एखादं उदाहरण आपण समजून घेऊ शकतो की जसं की काही वाईट गोष्टी करणारे, पार्ट्या करणारे, नाही का, असे वेगवेगळ्या पद्धतीने नाही का एन्जॉय करणारे जी काही मित्रमंडळी असतात, तर त्याची संगत कशी आपल्याला सुख वाटणारी, प्रत्यक्षात मात्र ते कशी असते, दुःखाकडे घेऊन जाणारी असते, नाही का. वेगवेगळ्या व्यसनाधीन त्यामध्ये लोटणारी ती बाब असू शकते. तर त्यामुळे असे जे आजचं जे उदाहरण, आजही आपल्याला अशा पद्धतीचं उदाहरण बघता येतं. अजून एखादं असं उदाहरण बघता येईल की एक प्रकारचं, नाही का, काही लोक असे आमिष देऊन लोकांना काही कॉन्ट्रॅक्ट मिळवणं असतं, राईट. म्हणजे एक प्रकारचं त्यामागे लोभाचा भाव असतो किंवा लोभाचा भाव असल्यामुळे तिथे जी आनंदाची जी बाब आहे ती दिसते त्यांना की मी जर यांना आमिष देऊ आणि जर मला तो कॉन्ट्रॅक्ट मिळाला, एका रोडचा म्हणा, बिल्डिंगचा म्हणा, अमुक तमुक कुठलेही असू शकतात, तर लोभाने मिळवलेलं जे यश असतं ना, ते सुरुवातीला कसं असतं, ते यश वाटतं, पण प्रत्यक्षात त्याचं जे अंतरंग जे आहे किंवा त्याच्या बाबतीतली काय असतं ते दुःख ते बनू शकतं भविष्यात. बऱ्याचशा अडचणीला पुढे जाऊ शकतो, नाही का. जसं की आपण आमिष दिलेलं असतं, त्याची मनामध्ये सतत एक भावना तेवत असते की मला कोणी बघितलं तर नाही ना, माझ्यावरती कोणी, नाही का, चौकशी तर लावणार नाही वगैरे वगैरे. तर हे सुरुवातीला यश मिळू शकतं, त्याला सगळ्या सुखसुविधा, वैभव प्राप्त होऊ शकतं, परंतु प्रत्यक्षात त्या बाबी भौतिकदृष्ट्या भलेही ते यश दिसतं, पण नंतर त्या चुकीच्या कर्मामुळे आपल्याला सतत ही बाब ही वारंवार ती रिअलाइज करून देते आणि ती दुःख चा भाग म्हणून आपल्याला ती बनू शकतं. भविष्यामध्ये वारंवार राहण्याची बाब आणि कुलुषित मनाने जगण्याचा भाव तिथे आपल्याला बघायला मिळतो, नाही का. तशाच पद्धतीने आपण बघितलं होतं की खाण्यापिण्याची सुद्धा आपण एखादं असं म्हणू की खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत आपल्या, त्या पिण्याच्या सवयीमध्ये आपल्याला सुरुवातीला खूप भरमसाठ अशी गोड असेल तर गोड भरमसाठ आपण खाऊ, अजून खाऊ अशा पद्धतीची जे काही आसक्ती आपल्याला असते, तर हे खाण्यापिण्याच्या सवयीचं एक उदाहरण म्हणून आपण बघू शकतो की नंतर आपल्याला त्यापासून जे होणारे जे आरोग्याचे जे धोके आहेत त्याचा अंदाज नसतो, नाही का. आणि त्यामुळे आपण त्या सुरुवातीला सुखासारखं जरी वर्तन असलं तर पुढे ते दुःख घेऊन येणार आहेत, ते दुःखामध्ये ते रूपांतरित होऊ शकतं, हे आपल्याला या उदाहरणावरून कळतं. आणि आपण जर ह्याच काय म्हणू त्याला जे अतितवत्तू मधलं जे पद्मोत्तर जे बुद्ध जे आहेत त्यांच्या काळातलं जे उदाहरण आपण इथे समजून घेतलं की राज्य मिळवण्यासाठी केलेलं जे नगररुंदन जे आहे त्या राजकुमारांनी, तर त्या राजकुमाराच्या नगररुंदनाच्या
सुरुवातीला एक प्रकारचं यश हे त्याचं अल्टिमेट त्याचा हे असतं, एम असतं. परंतु त्या नगररुंदनामुळं सिव्हिली च्या रूपात जन्म घेतल्यानंतर त्यांना त्या 7 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये झालेल्या हानीमुळे त्याला 7 वर्ष आणि 7 दिवस अति कष्ट अशा ठिकाणी राहावं लागलं आणि ते दुःख त्याला हे करावं लागलं एक प्रकारचं. तर अशा पद्धतीने पद्मोत्तर काळामधलं ते उदाहरण जे सुरुवातीला राजकीय यश वाटतं पण नंतर ते 7 वर्ष त्यांना ते भोगावं लागतं, असं हे दुःखाच्या बाबतीतलं हे रिअलाइज करून देणारे हे जातक आहे. आणि त्यामुळे जो 4 आर्य सत्ताची जी बुद्धांची जी शिकवण आहे त्याचं आपल्याला कनेक्शन आपल्याला इथे करता येतं. ओके, तर हे असात रूप जे आहे, जे असात रूपाला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने विचार करता येतं. म्हणजे एक प्रकारचं जे नैतिकतेचं शिक्षण आहे किंवा धैर्य आणि एक प्रकारचं सहनशीलता आहे किंवा कर्मसिद्धांत आहे, अशा सगळ्या अंगाला जोडून ह्या जातकाला आपण समजून घेता येतं. तर ह्या सगळ्या अंगाने जर बघितलं तर आपल्याही जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने ह्या जातकाचा जो संदेश आहे तो संदेश आपण घेतला पाहिजे. आणि या संदेशामधून आपल्याला जी शिकवण आहे, जी अनित्यतेची शिकवण आहे नाही का, ज्याच्यामध्ये सुख दुःख जे आहे ते कसे क्षणिक आहे, अशा पद्धतीचं अनित्यतेचं शिक्षण आपल्याला मिळतं. दुःख जे आहे, सुखातही दुःखाचं बीज असतं असं आपण म्हणतो, राईट. तर एक प्रकारचं जसं सुखामध्ये दुःखाचं बीज आहे तशा पद्धतीने सुरुवातीला जे दुःख जर आपण अनुभवले तर त्या कठीण असे काय म्हणू प्रसंगाला आपण फेस केलं तर ते सुखाची सुद्धा प्राप्ती करून देऊ शकते. अशा पद्धतीची ही शिकवण ह्या जातकामध्ये आपल्याला बघायला मिळते. अनात्माची शिक्षण आपल्याला ह्या जातकामधून बघायला मिळते. जसं की माझं मूल नाही का, ही जी संकल्पना जी सुप्रवासाची होती ती अनात्माची होती आणि ते दुःख देणारी आहे आणि ती आसक्तीच आहे, मोहाचं लक्षण आहे, हे आपल्याला बघायला मिळतं. आणि सतीपट्ठाण एक प्रकारची जी ही शिकवण जी आहे ती सावधानतेची जी शिकवण जी आहे, एक प्रकारचं मन सतीमध्ये ठेवून खऱ्या अर्थाने किंवा त्याचा सुख दुःखाचं जे मूल्यमापन जे आहे ते या सतीपट्ठाण किंवा माइंडफुलनेस अवस्थेमध्ये राहूनच आपल्याला करता येतं, ही शिकवण आपल्याला बघायला मिळते. आणि तृष्णा ही दुःखाचे मूळ कारण आहे हे आपल्याला ह्या जातकामध्ये बघायला मिळते की तृष्णेमुळेच सुप्रवासाला सुद्धा त्या कर्माचे फळ भोगावे लागलेत किंवा शिवलीला सुद्धा तशा पद्धतीने सामोरे जावं लागलं. एकंदरीत हे सगळ्या काही ज्या बाबी आहेत ह्या जातकामध्ये सगळ्या प्रेरणादायक आहेत. याच्यामध्ये धैर्य, संयम आणि सुज्ञ कृतीने एक प्रकारचं दुःखावरती कसं विजय आपण प्राप्त करू शकतो हे ह्या जातकामध्ये आपल्याला छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि इथे मी हे जातक सांगत असताना मध्ये मध्ये जे उदाहरणं जसे की एक उदाहरण सांगायचं थोडक्यातच मी सांगितलं होतं की शिवलींचा बाबतीत एक उदाहरण येतं आपल्याला धम्मपदामध्ये, जे खदीर वनीय रेवत थेराचं, ते मी सांगतो आणि मग मी इथे थांबतो. तर खदीर वनीय जे रेवत थेर आहेत त्यांच्या निगडीत एक खूप सुंदर अशी माहिती आपल्याला उपलब्ध होते शिवलींची की हे जे रेवत थेर जे आहेत हे रेवत थेर आपल्याच धम्मसाखरच्या ग्रुपवरती एक नाही का आपला टॉक आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही खदीर वनीय रेवत थेरांची माहिती उपलब्ध होईल. पण तू थोडक्यात सांगतो की शिवलींचा संबंध कसा आहे तिथे. सारीपुत्तांचे हे लहान भाऊ असतात आणि सगळे सारीपुत्तांचे जे बहीण भाऊ जे आहेत ते सगळे भिक्षू झालेले असतात. सारीपुत्ताचे आई वडील ह्या रेवतांना लग्न करण्यासाठी थांबून ठेवलेले असतात आणि जबरदस्तीने त्यांचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते अगदी लग्नाच्या बाहुल्यावरूनच ते पळून जातात आणि अशा ठिकाणी पळून जातात
खदीर वनामध्ये. खदीर म्हणजे काटेरी झुडप असलेलं, जिथे मनुष्य विरहित अशी जागा, जिथे कोणी जाऊ शकणार नाही. म्हणजे माझे नातेवाईक पुन्हा इथे येऊ नये किंवा तशा पद्धतीचा कोणी प्रयत्न करू नये म्हणून ते खूप आतमध्ये जाऊन आपली प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस करून अर्हत्व पद प्राप्त करतात. असे ते रेवत थेर आहेत आणि त्यांच्या बाबतीतही बुद्धांचं खूप अशी माहिती आपल्याला बघायला मिळतात की बुद्धांनी जसं वेगवेगळ्या भिक्षूंना जसं शिवलींना लाभीनं अग्गो म्हटलेलं आहे, तसं ह्या रेवत थेरांना सुद्धा जे फॉरेस्ट प्रॅक्टिस करण्यामध्ये अग्र असं रेवतांना म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस तिथे जाण्याची, त्यांना भेटण्याचा प्लॅन होतो, तर त्यावेळेस विचारणा करण्यात येते की कुठला मार्ग सोपा राहील त्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी. तर आनंद सांगतात की एक मार्ग जो आहे तो 30 योजनाचा आहे, जो सरळ सरळ आहे. परंतु ह्या मार्गावरती अन्न पाण्याची जी काही व्यवस्था जी आहे ती मुबलक प्रमाणामध्ये नाही आहे किंवा नाहीच आहे. आणि ह्या मार्गामध्ये आपल्याला राहण्यासाठी किंवा सुरक्षित असं वातावरण सुद्धा नाहीये. आणि दुसरा जो काही मार्ग जो आहे तो 60 योजनाचा मार्ग आहे. आणि ह्या 60 योजनाच्या मार्गामध्ये पाहिजे तिथे आपल्याला राहता येणार आहे आणि आपल्याला अन्न पाण्याची व्यवस्था सुद्धा होणार आहे. तर अशा पद्धतीने ही जेव्हा माहिती बुद्धांना देतात आणि त्यावेळेस बुद्ध ठरवतात की ह्याच 30 योजनाचा जो काही मार्ग जो आहे तो आपण निवडला पाहिजेत. कारण तर बुद्धांना माहिती होतं की ह्या प्रवासामध्ये आपल्यासोबत कोण राहणार आहे? सिवली थेर राहणार आहे. आणि त्या मार्गाचं निवड केल्यानंतर जेव्हा बुद्ध आणि बुद्धांचा संघ आणि सोबत सिवली जेव्हा या मार्गावरती जातात, तर त्यावेळेस ज्या पद्धतीने त्यांना आपल्या पूर्व कर्माच्या बलाने जे सुपर नॅचरल त्यांना प्राप्त होते, त्या पॉवर जी प्राप्त होती, तर त्या पॉवरच्या बळावरती वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने संघाला लाभ होत होता सिवली थेरांच्या माध्यमातून, तसाच याही मार्गावर जेव्हा त्यांनी प्रवास सुरू केला, तर योजन योजन अंतरावरती सगळ्या ज्या काही देवता ज्या आहेत, त्या देवतांनी योजन योजन यांची उत्तम प्रतीचं खाणं आणि सोबतच एक एक योजना अंतरावरती राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आपल्याला बघायला मिळते. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तुम्ही धम्मसाकच्याच्या YouTube चॅनलवरती जाऊन अ, हे जातकाच्या निगडीतली जी काही माहिती आहे खदिरवणीय थेरांच्या बाबतीतली, ती आपण तिथे सविस्तरपणे जाणू शकता, ऐकू शकता. मग सांगायचा मुद्दा हाच आहे की सिवली थेरांचं जे काही महत्व जे होतं संघामध्ये, ते खूप अनन्यसाधारण असं महत्व आपल्याला बघायला मिळतं. बुद्धांनी त्यांना लाभिनं अग्गो अशा पद्धतीने जे काही त्यांना अ, स्थान दिलं, अग्रस्थान दिलं संघामध्ये, की लाभांमध्ये सगळ्यात अग्र हे सिवली आहेत. आणि त्यामुळे कधीही सिवली थेर जेव्हा जेव्हा सोबत असायचे, कधीही संघाला कुठल्या गोष्टीची कमी पडली नाही. आणि इव्हन असंही आपल्याला बघायला मिळतं की सिवली थेरांना वारंवार अ, उपासक वर्ग, सगळा जो अ, श्रद्धावान जे काही साधक आहे, उपासक आहे किंवा देवतागण सुद्धा यांना कुठल्याही गोष्टीची कमी अ, पडल्या जात नव्हती. आणि ह्याच कारणाने आपण बघतो की बौद्ध राष्ट्रामध्ये सिवली थेरांना आजही तशा पद्धतीने पूजल्या जातं, खूप श्रद्धेने. आता हे पूजल्या जातं ही बाब खूप महत्वाची आहे. आपण इथे अंधश्रद्धेच्या अंगाने न घेता ह्या गोष्टीकडे बुद्धांचा जो कर्म सिद्धांत जो आहे, त्या अनुषंगाने जर बघितलं, तर उपहार स्वरूपामध्ये सिवलींना ह्या सगळ्या पॉवर्स मिळाल्या होत्या. आणि त्यामुळे त्यांना सगळा उपासक वर्ग अ, अ, त्यांच्या भोजनाची उत्तमोत्तम अशा अ, प्रतीचं जे भोजन जे होतं किंवा अष्टपरिस्कार जे आहे ते त्यांना देण्याचा अ, प्रयत्न करत होते. त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. तर अशा पद्धतीने त्यांना
पूर्वबलाचं जे नाही का जे बुद्धांना दिलेलं जे काही महान दान होतं आणि त्यांनी जो काही संकल्प केला होता, तो संकल्प खूप महत्वाचा आहे आणि त्या संकल्पाच्या बळाने त्यांना ह्या पचुपन्न वस्तूमध्ये शिवलींच्या जीवनामध्ये हे सगळे लाभ त्यांना प्राप्त झाले होते. हे आपल्याला बघायला मिळतं. ओके. आता ह्या रेवताच्या बाबतीतली ही जी बाब आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जेव्हा खदिरवनीय रेवत थेरांची माहिती घ्याल, तर त्यावेळेस भरपूर अशी माहिती खदिरवनीय रेवतांच्या बाबतीतही मिळते. जसं की बुद्धांनी त्यांना सुद्धा वनामध्ये जे काही साधना करणारे जे भिक्षू आहेत, त्याच्यामध्ये त्यांना अ, संबोधलं गेलेलं आहे. तर त्यामुळे रेवत थेरांचंही महत्त्व आपल्याला त्या अट्टकथेमध्ये बघायला मिळते. ओके. तर अशा पद्धतीने बरेचसे उदाहरणं आपल्याला शिवलींच्या बाबतीत बघायला मिळतात. शिवली वयाच्या अगदी 7व्याच वर्षी त्यांना अर्हत्व पद प्राप्त झालेलं बघायला मिळतं. असं म्हणतात की त्यांचे जेव्हा मुंडन केलं जात होतं, तर त्यावेळेस त्यांच्या सगळ्या ज्या फलामध्ये ते एक-एक करून जसं सोताफलं, सकदागामी, अनागामी आणि शेवटी अरहंत पदामध्ये ते प्रतिस्थापित होतात. तर हे एवढं इझी नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी. खूप अभ्यास पूर्वक ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. तेव्हा कधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात. आपण जर धम्मसाकच्याच्या सगळ्याच लेक्चर सीरीजचा जर अभ्यास केला, तर आपल्याला सहजच ह्या गोष्टी समजायला खूप अ, सोप्या होऊ शकतात. ईझी होऊ शकतात. तर त्यामुळे जेव्हा-जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, आपण हे सगळे लेक्चर्स बघायला पाहिजेत. सगळ्या टीचर्सनी खूप चांगल्या सुंदररीत्या आपल्याला कर्मसिद्धांत बुद्धांचं अ, जे काही माहिती जी आहे ती सांगितलेली आहे. सगळ्या ज्या काही सुपरनॅचरल पॉवर्सच्या बाबतीत जे काही आपले प्रश्न जे राहतात, त्या सगळ्या प्रश्नांची उकल आपल्याला धम्मसाकच्याच्या ग्रुपवरती आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. आणि आपल्याला एक प्रकारची जी अंडरस्टँडिंग जी आहे धम्म समजून घेण्याची, मला वाटतं धम्म साकच्याच्या ग्रुपच्या व्यतिरिक्त आपल्याला तशा पद्धतीने आपल्या भाषेमध्ये समजायला दुसरा सोर्स मला तरी वाटत नाहीये की आहे. तर त्यामुळे अ, हे जे जातकं जे आहे, ह्या जातकाच्या माध्यमातून बऱ्याचशा अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला जो कर्मसिद्धांत जो आहे बुद्धांचा, तर त्याच्या निगडीत भरपूर अशी माहिती आपल्याला उपलब्ध होते. ह्या अ, जातकाच्या जातकाचं जे काही अ, महत्त्व जे आहे, ते बुद्धांनी याचं जे काही वास्तव जे आहे, म्हणजे एक प्रकारचं जे म्हणू ना आपण, की असात रूप जातकमध्ये जे खास करून जे सत्य जे आहे, त्या सत्याच्या मागे जी बाजू आहे, ती मोहामुळं जी दिसत नाहीये. एक प्रकारचं त्यांनी आकर्षक ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्या मागचं जे काही वास्तव जे आहे, ते दाखवण्याचा इथे अ, अ, जो काही अ, शिकवण जी आहे बुद्धांची, ती आपल्याला बघायला मिळते. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, की कशा पद्धतीने गाथेचं जे काही महत्त्व जे आहे, ते आपण समजून घेतलं. त्याच्यामध्ये अ, त्याचा अर्थ अजून वेगळ्या पद्धतीने जर समजून घ्यायचं झालं, तर आपल्याला त्याच्यामध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत, जे सत्याच्या मागचं, नाही का? जसं की तेजस्वी दिसणारी बाब जी आहे, त्याच्यामध्ये मूल्य किंवा सार ते नसतंय. त्याचं महत्त्व सांगण्याचा अ, उपदेश बुद्धांनी केलेला आहे. एक प्रकारचा जो विश्वासार्हता जे वाटलेली जी बाब आहे, नाही का? असं वाटतं की याच्यामध्ये विश्वास आहे, परंतु कधी-कधी ते त्रासच देण्याचा भाव आपल्याला नंतर तो दिसतो. असंही एक अंग आपल्याला बुद्धांनी या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणजे सुंदर जे वाटतं, ते कधी-कधी फसवं होऊ शकतं. अ, असं ह्या जातकाचे अर्थ आपल्याला काढता येतात. अजून असं म्हणू शकतो, की प्रसिद्ध असलेली बाब कधी-कधी नाही का, प्रसिद्ध नाव असतं. पण जेव्हा व्यावहारिकतेचा जेव्हा संबंध येतो, तर तो
त्याचं रूप आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीने आसार आणि आसात नाही का, म्हणजे दुःखदायक आणि अमूल्य अशा पद्धतीच्या शिकवणीच्या माध्यमातून बुद्धांनी याच्यामध्ये आपल्याला शिकवण दिलेली आपल्याला बघायला मिळते. आता असा तो रूप जातकाचा मुख्य संदेश जर ह्या जातकामधून समजून घेतला, तर आपल्याला कळतं की ह्या जातकाचा मुख्य संदेश जो आहे, तो सुखद जी काही गोष्ट दिसते, ते काही प्रत्यक्षात एक प्रकारचं नाही का दुःखद असू शकतं. ओके. आणि जे दुःखद जी गोष्ट वाटते आपल्याला, त्यामध्ये काहीतरी चांगलं असण्याची जी शक्यता जी आहे, ती यामध्ये आपल्याला सांगण्याचा जो काही भाव जो आहे, जो त्या माध्यमातून बुद्धांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. भगवंतांनी सुप्पवासा आणि शिवलिंगच्या बाबतीत जे काही ह्या जातक कथेद्वारे ज्या काही शिकवणी आपल्याला दिलेल्या आहेत, तर त्यात खास करून जे काही राग, द्वेष, मोह त्याला आपण आजच्या भाषेमध्ये नाही का प्रेम, मोह किंवा जे काही आसक्तीचा जो काही मुखवट्याखाली असलेलं जे काही दुःख जे आहे ना, त्याला ओळखायला शिकवलेलं आहे किंवा त्याला एक प्रकारचं बघायला शिकवलेलं आपल्याला बघायला मिळतं. सिवली थेर आणि सुप्पवासा यांच्या जीवनातून आपल्याला असं दिसतं, की त्यांच्या पूर्वकर्मामुळे त्यांनी जे काही दुःख भोगलं आणि नंतर त्यांच्या पूर्वकर्मामुळेच शेवटी त्यांना मोठे पुण्य किंवा शांती प्राप्त झालेली आपल्याला बघायला मिळते. नाही का? जसं की सिवली थेरांना अगदी 7व्या वर्षीच त्यांना अर्हत्व पदाची प्राप्ती झाली. ही खूप महत्त्वाची बाब आहे. तर मला वाटतं हे इथे आपण थांबलं पाहिजे आणि आपले जे काही प्रश्न असेल तर मी इथे घेतो. धन्यवाद. सगळ्यांचं मंगल हो. थँक यू. तर तुम्ही जातक अट्टकथेवर खूप छान प्रकाश टाकला आणि तुम्ही आपल्या पूर्ण सविस्तर अशी माहिती रेफरन्स देऊन माहिती सांगितली, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगितला. या अनुषंगाने कोणाला प्रश्न असतील आजच्या कथेला धरून तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. सर, हां, येस मॅम. आपल्या कथेमध्ये सुसुखं वत निब्बाणं यथेव रूपं दुःखं नत्थिती ते उदान कथेमध्ये आहे का? उदान 18 लिहिलेलं आहे ते? हो, हो. कारण मी शोधत होते, मला काय नाही मिळालं आपल्या नाही ते. जातकामध्ये पण येतंय ना आपल्या. जातकामध्ये पण येतं. हे अजून उदाहरणं आहेत. जे सुप्पवासा सुत्त जे आहे उदाहरणामधलं, उदाहरण क्रमांक जे मुचलिंद वग्गो मधलं आहे ते ऍक्च्युली. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. ओके. की त्याची लिंक पाठवेल मी याच्यात. बरं सर, थँक्यू. आहे ते. ओके. आपल्या जातकामध्ये पण येतं ना ते. तुम्ही मग मी ते उदान कथा उदान 18 मध्ये बघत होती. उदान 18 बरोबर. हा, निर्वाण हेच खरं सुख आहे, जिथे न दुःख आहे ना मोह, असं त्याचा आपल्याला अर्थ बघायला मिळतो. थँक्यू सर. साधुवाद. खूप खूप मेत्ता सर. हा, जय भीम नवबुद्धा. हा, संदीप सर, फार सुंदर आपण जातक समजून सांगितलं. हा, नाही, जातक पूर्ण डिटेलमध्ये समजलं. फार फार साधुवाद. थँक्यू. माझा आजच्या जातक संदर्भात तर काही प्रश्न नाही आहे. मागचं जातक मिसाळकर सरांनी घेतलं होतं, महासुदर्शन जातक. त्या अनुषंगानं त्यावेळेस काही प्रश्न म्हणजे लेट झालं होतं, तर विचारता आला नव्हता. तर आज अनुषंगानं सम्राट अशोक जयंती पण आहे आणि मागचं जे जातक होतं ते चक्रवर्ती सम्राट बुद्ध वगैरे असतात त्या अनुषंगाचं होतं. तर त्या अनुषंगानं माझा प्रश्न आहे की सम्राट अशोक हे चक्रवर्ती सम्राटच होते, तर त्यांनाही अशा पद्धतीतलं चक्र वगैरे आणि बाकी अश्वरत्न, घोडरत्न, बाकी हत्तीरत्न आणि बऱ्याच उल्लेख त्या मागच्या जातकमध्ये केला होता. तर सम्राट अशोकांना पण असं झालं होतं का? ते चक्रवर्ती सम्राट होते तर, आणि त्यांची बहुतायत भविष्यवाणी बुद्धांच्या कालावधीमध्येच बुद्धांनी केली होती. तर त्यावर काही सांगता आलं तर बरं होईल.
हा मिसाळकर सरांसाठी प्रश्न होता. ठीक. हो ठीक, थँक्यू सर. एक तर सम्राट अशोक यांची जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. आणि आता सम्राट अशोक लोकांना माहीत होणं सुरू झालेलं आहे. नक्की सम्राट अशोक कोण आहे ते माहिती नाही. म्हणजे फक्त त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास केला किंवा प्रचार केला, शिलालेख लिहिले किंवा कलिंग वार या झालं, या संदर्भात आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन माहिती झालेली आहे. पण आत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अजून बाहेर यायच्या आहेत आणि संशोधक त्याच्यावर काम करत आहे. तर थोडक्यात सम्राट अशोकाची ही बाहेरची माहिती बरीच गोळा झालेली आहे आणि अजून सम्राट अशोक खूप माहिती व्हायचा आहे. कारण त्यांचे जे काही शिलालेख आहेत ते काही खरोष्ट लिपीत आहे. म्हणजे अफगाणिस्तान आहे किंवा पाकिस्तानच्या काही भागात ते मिळत आहे, अजून काहीच मिळालेलं नाही. आपण म्हणतो ना की त्यांचे 84,000 स्तूप बांधले, कुठे मिळालेले आहेत? थोडेसेच मिळालेले आहेत. त्याच्यावरच आपण त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्या इतिहासाबद्दल आपण चर्चा करतो. पण असे अनेक गोष्टी ज्या आहेत ज्यात बाहेर याच्या बाकी आहे आणि ते चक्रवर्ती आहेत याच्याबद्दल काही म्हणजे बुद्ध साहित्यात तसं काही म्हणजे माझ्या निदर्शनास नाही आलं. मी त्याचा तो अभ्यासही केलेला नाही आहे. पण महावंश किंवा दीपवंशात वगैरे जी काही माहिती आहे सम्राट अशोकाची तिकडच्या साहित्याबद्दल ते त्याच्यात मला तर दिसलं नाही. असेल तर तो माझ्या नजरेतून गेलेला आहे. त्याच्यावर तर मी नाही बोलू शकत की ते त्यांच्या पायावर चक्र होतं का किंवा काय. तर ते म्हणजे सम्राट होते, एम्परर होते ते, पण चक्रवर्ती जे आहे तसे नव्हते असं मला वाटतं. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. संजय सरांचा हात वर आहे. संजय भाऊ. नमो बुद्ध आहे. जय भीम सगळ्यांना. बोला बोला बोला. हा नाही, पंतन सरांनी जो प्रश्न विचारला ना त्याच्यावरती तुम्ही तर व्यवस्थित सांगितलंच आहे की ते सम्राट होते म्हणून. पण चक्रवर्ती होते का याचा उल्लेख कुठे सापडत नाहीये. म्हणजे महावंश मध्ये पण चक्रवर्ती सम्राट अशोक होते जरी कोणी लिहिलं असेल तरी आपण काही गोष्टींनी म्हणजे आपण याचा विचार करू शकतो की चक्रवर्ती राजाचे गुण आपण मागच्या याच्यामध्ये बघितले. त्यामध्ये एक आहे की त्यांना असे 1000 पुत्र असतात की जे युद्ध करतात. राजा स्वतः युद्ध करत नाही. राजा कधीच लढाईवर, चक्रवर्ती राजा कधीच लढाईवर गेलेला नाहीये, पण त्याच्यात कडून त्याचे पुत्र लढतात. हा एक उल्लेख आहे. पण अशोकाच्या बाबतीत तर असं नाही आहे ना. आपल्याला माहिती आहे की ते स्वतः लढाई करायला गेले आहेत. तर हा एक प्रसंग आहे की आपण विचार करू शकतो की अशोक राजा हे चक्रवर्ती नव्हते. हा एक आपण रेफरन्स म्हणजे आपल्या वाचनामधूनच आपण निष्कर्ष लावू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यावरून आपण म्हणजे कोणी लिहिलं असेल तरी पण आपणच विमर्शा करू शकतो की नाही, असं तर चक्रवर्ती राजाचे गुण नाही आहेत ना जे अशोकाने लढाई केलेली आहेत. पण चक्रवर्ती राजा लढाई नाही करायचा, त्याला प्राप्त व्हायचं आणि कधी लढाईचा योग आला तर त्याचे 1000 पुत्र जे योद्धा म्हणून काम करायचे ते लढाईवर जायचे. राजा कधीच लढाईवर गेलेला नाहीये. तर या एका गोष्टीने पण पंतक सर तुम्हाला निष्कर्ष काढता येऊ शकतं. बस एवढंच सर, आणि तुम्ही कंटिन्यू करा सर. हो सर, खूप खूप धन्यवाद. म्हणजे मी थोडस डिलिंग पण झालो होतो. त्यांनी जे सांगितलेलं आहे ना की 7 रत्न जे मिळाले होते का नाही सुदर्शन राजाला, तर ते चक्र जिथे जायचं तिथले राजे त्यांना शरण यायचे आणि आम्ही तुमचे मांडलिक होतो. असं युद्धाचा प्रसंग तसा आलाच नाही त्यांना. ते पण तुम्ही बरोबर मुद्दा सांगितलेला आहे. तर ते म्हणजे सम्राट होते, ग्रेट होते. त्यांचे जे काही विभाग मिळाले असतील त्याची पण चर्चा झालेली आधी. पण ते चक्रवर्ती नव्हते. आणि पंतक सरांनी छान प्रश्न विचारला आहे. आपण म्हणतो त्यांना चक्रवर्ती सम्राट, ते तर आपल्या एक सामाजिक याच्यात समाजात काही लेबल लावले जातात त्यानुसार आहे. पण आपण धम्मा म्हणजे पालीच्या नुसार जर आपण अभ्यास करायला लागलो तर ते चक्रवर्ती नव्हते असं दिसतंय. जे 7 रत्न आहे ते नव्हते. त्यांना इद्दी असते त्यांना बरेच. म्हणजे तो जो घोडा आहे, तो हत्ती आहे ना, जो हवेत उडू शकत होता, असे त्याचे वर्णन केलेले आहे. आणि 2 जगात सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती असतात, एक बुद्ध आणि दुसरा चक्रवर्ती राजा असतो.
ठीक आहे. तर तेवढं हे नाही, त्यांनी पूर्ण पृथ्वीवर राज्य नाही मिळवलं. सम्राट अशोकाने म्हणजे त्यांचं राज्य खूप मोठं होतं, पण पूर्ण पृथ्वीवर त्यांनी राज्य नाही मिळवलेलं. ते पण सिद्ध करते की ते चक्रवर्ती राजा. पण चांगला प्रश्न आहे आणि याच्यावर खूप चर्चा होऊ शकते. अजून काही कोणाला त्याच्यावर चर्चा करायची असेल तर बोलू शकता. मी थोडक्यात आढावा घेतो या कथेचा नेहमीप्रमाणे. कथेचा भाग बघू की आपल्याला माहिती आहे की सुप्पवासा जी आई आहे तिने एक जो गर्भ धारण केलेला होता तो 7 वर्ष 7 दिवस राहिला होता आणि तिला नंतर 7 वर्ष संपल्यानंतर जी काही प्रसूती व्हायची होती, डिलिव्हरी व्हायची होती, त्यावेळेस तिला खूप वेदना होत होत्या. पण ती श्रद्धावान होती, बुद्धाची उपासिका होती. आणि म्हणजे काही गोष्टी अशा चमत्कारिक झालेल्या आहेत आपल्याला बुद्ध साहित्यात दिसतात. या एक्सेप्शनल स्टोरीज आहेत, त्याच्यावर म्हणजे खूप चर्चा करता येते किंवा विचार करता येतो की असं कसं झालं असेल. तो आजचा विषय नाही, आपल्याला पहिले कथा समजून घ्यायची. तर ही जी माता आहे हिला खूप वेदना व्हायला लागल्या, तेव्हा तिने मग आपल्या पतीला सांगितलं की बुद्धाकडे जाऊन आपण म्हणजे त्यांना वंदन करा आणि माझी प्रसूती जी आहे ती स्मूथ व्हावी असं ती विनंती करते. आणि तिचा पती जेव्हा बुद्धाकडे जातो तर बुद्ध सांगतात की तिची प्रसूती स्मूथ व्हावी. आणि मग तिला मूल उत्पन्न होते ज्याचं नाव शिवलिव ठेवलेलं आहे. आणि नंतर मग ते 7 दिवस भोजन दानाचं त्यांनी निश्चय केलेला असतो. बुद्ध त्याला अनुमोदन देतात आणि नंतर रोज तिथे जे काही प्रवचन होतात किंवा भोजनदान वगैरे होतं त्याचं सरांनी खूप सुंदर तऱ्हेने सांगितलेलं आहे. त्यांनी संदीप सरांनी खूप संदर्भ दिलेला आहे. प्रत्येक पाली भाषेचा शब्दाचा अर्थ त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. आणि त्याच्याशी कनेक्टेड जे पॉइंट्स आहे किंवा स्टोरीज आहे त्या पण आपल्याला सांगितलेला आहे. तर त्यातला पहिला जो भाग होता, तर जेव्हा म्हणजे बुद्ध तिथे जातात तर त्या बाळाला जे आहे त्याच्या बुद्धांच्या पायाजवळ ठेवल्या जाते, ती पद्धत आहे आपल्याकडे. आणि नंतर मग म्हणजे तो मुलगा बोलतो, म्हणजे बुद्ध त्याच्याशी संवाद साधतात तर तो बोलतो मुलगा की मी म्हणजे नरकामध्ये राहिलेला आहे, म्हणजे गर्भात राहणं 7 वर्ष त्यात राहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. तर या खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग त्यातले ते पॉइंट्स आहे ते संदीप सरांनी सांगितलेले आहे. आणि पुढे मग पुढे कसे ते प्रवचित होतात आणि कसे ते आरंत होतात, शिवली थेर म्हणतात ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे. शिवली थेरांचं जे वैशिष्ट्य आहे की ते असले की भरपूर म्हणजे दान धर्म काय कोणत्याच गोष्टीची निकड म्हणजे कधी म्हणजे कमी पडली नाही. ते असले की सगळं भरभरून मिळत आहे असं उल्लेख आपल्याला जातकात आणि धम्मपदातही मिळते. आणि बुद्धांना हे माहित आहे, आधी बुद्धांनी त्याच्यावर चर्चा पण केलेली आहे. असो, हा जो एक भाग होता. दुसरा भाग जो होता तो अतीत कथेचा होता. आणि अतीत कथामध्ये जेव्हा कोसल राजाने आपल्या वाराणसीच्या राजावर आक्रमण केलं आणि तो वाराणसीचा राजा बोधिसत्व होता, ठीक आहे. आणि त्यात त्यांचा पराभव झाला, त्यांना मारून टाकण्यात आलं. पण त्यांचा जो मुलगा आहे त्या वाराणसीचा राजाचा, तो कसा तरी म्हणजे पळून जातो, तो दुसऱ्या राज्यात आपला जीव वाचवतो. आणि ही जी राणी आहे म्हणजे बोधिसत्वाची जी पत्नी आहे किंवा राणी जी आहे तो कोसल राजा स्वतःकडे ठेवून घेतो असं. आणि पुढे मग जेव्हा तो मुलगा मोठा होतो, तो राजपुत्र जेव्हा मोठा होतो आणि तो पूर्ण युद्धासाठी तयार होतो आणि वाराणसीचा म्हणजे कोसल राजा जो आहे, जो वाराणसीला त्याने त्याचं राज्य केलेलं आहे, त्याला तो म्हणतो युद्ध कर नाही तर सरेंडर हो म्हणजे असं. आणि पुढे मग तो जो राजा आहे तो म्हणतो की नाही, मी सरेंडर होणार नाही, मी युद्ध करायला तयार आहे. तर ही जी राणी ऐकते, ही जी पट्ट राणी म्हणजे बोधिसत्वाची पत्नी किंवा या शिवली थेराची आई अशी, ती सुप्पवासा असते या जन्मातली. ती सांगते की या राजाशी युद्ध करण्यात म्हणजे योग्य नाही, कारण त्यात हानी पण होईल आणि यश मिळेलच असं नाहीये, कारण हा कोसल राजा पण खूप म्हणजे बलाढ्य आहे ना. तर ते वेगळा मुद्दा सांगते. आणि हे पण सांगते की या राज्या नगरीला जो काही अन्नधान्य किंवा बाकी औषध वगैरे जो काही पुरवठा होतो तो थांबव, सगळे रस्ते बंद करून टाक, नगरात येणार आहे काहीच आत येऊ देऊ नको
आणि मग पुढे असंच होतं की तो राजा म्हणजे शेवटी शरण येतो किंवा लोक खूप चिडतात म्हणजे त्याला, आणि त्या राजाला मग मारून टाकल्यावर हा जो शिवली जो राजपुत्र आहे तो पुढे राजा होतो, असं त्याची कथा आहे. तर त्यावेळेसची जी युद्धनीती आहे किंवा ही गनिमी कावा किंवा टॅक्टिस आहे, हे अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत. ही कथा शिकता शिकता किंवा त्याचं वाचन करता करता अनेक मुद्द्याचा आपल्याला म्हणजे संदर्भ मिळतो, आणि एखादा प्राचीन काळातील युद्धनीती याच्यावर जर अभ्यास करायचा असेल तर असे जे प्रसंग आहे त्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. आणि कम्म आहे, विपाक आहे, ते सरांनी खूपच चांगल्या तऱ्हेनं सांगितलेलं आहे. आणि बोधिसत्वाचा इथे मृत्यू झालेला आहे किंवा त्यांना मारून टाकण्यात आलेला आहे असं आहे. पण शिवली थेरांचा इतका जवळचा संबंध आहे हे आपल्याला कुठे कळत नाही, पण या जातकामुळे आपल्याला कळत आहे की सुप्पवासा किंवा शिवली थेर हे बुद्धांच्या पूर्वजन्मी किती क्लोज होते. म्हणजे शिवलींनी त्यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे, किती किती मोठी गोष्ट आहे. तर या अशा या इंटरेस्टिंग स्टोरी संदीप सरांनी खूप चांगल्या तऱ्हेने सांगितले. खूप धन्यवाद सर, संदीप भगत सर. खूपच छान आपण या आजच्या कथेवर प्रकाश टाकला आणि लहान लहान म्हणजे संदर्भ दिले आणि खूपच सुंदर सोप्या शब्दामध्ये आजची कथा पूर्ण केली. थँक्यू सर. तसेच आदरणीय दयानंदजी मिसाळकर सरांना पण साधुवाद करते, धन्यवाद देते की त्यांनी पण खूप छान सारांश रूपात माहिती सांगितली आणि सम्राट अशोकांबद्दल त्यांनी माहिती सांगितली. तसेच आपले संजय गायधनी सर यांनी सुद्धा माहिती सांगितली सम्राट अशोकांबद्दल. धन्यवाद. त्यांनी प्रश्न विचारले त्यांचे सगळ्यांचे पण धन्यवाद. तसेच मी धन्यवाद देते USA मधून वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांनी जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो ते त्यांच्या अथक परिश्रमामुळे. आणि जे आपण सुंदर सुंदर त्या PPT बघतो नलिनी मॅडमच्या आपण सर्व, तर त्याच्यासाठी पण नलिनी मॅडमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे, ज्यांच्या अथक परिश्रमामुळे सहकार्यामुळेच आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहतात. मी सर्वांना विनंती करते की आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, कुटुंब आणि नातेवाईक आणि शक्य असल्यास इतर सर्व ग्रुपवर शेअर करावा. ते सुद्धा या व्याख्यानाचा लाभ घेऊ शकतील. आपण सर्व निब्बळाच्या दिशेने वाटचाल करूयात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूयात. मी विनंती करते की नलिनी मॅडमला त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी. सब पापसकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्योदपणं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय
नमो संघाय. साधु साधु साधु.